Yes, good evening, all of you. Hello, dear aspirants. Welcome back to Rajmudra IS online platform. And आजच्या या सेशनमध्ये आपण पॉलिटी हा विषय कव्हर करणार आहेत. सो आपली जी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे आपण पॉलिटीची, या पॉलिटीच्या लेक्चर सिरीजमध्ये आज आपल्याला स्टेट लेजिस्लेचर जे आहे, इन द लास्ट लेक्चर आपण या ठिकाणी राज्य सरकारमधलं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपण लास्ट लेक्चरला या ठिकाणी काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. आज आपल्याला आजच्या या सेशन मध्ये आपल्याला या ठिकाणी राज्य सरकार जे राज्य सरकारचं जे काही कायदे मंडळ आहे, या कायदे मंडळाचा जो पहिला ऑर्गन आहे, जो की अतिशय महत्वाचा आहे, जो की थेट लोकांचं काय करत आहे, प्रतिनिधित्व करत आहे, त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, विधानसभा. गॉट द पॉइंट. सो तुम्हाला आयडिया आलीच असेल की आपल्याला आज या ठिकाणी विधानसभा हा जो चॅप्टर आहे, मोठा चॅप्टर आहे, आपण विद्यार्थ्याच्या सोयीसाठी याला विधानसभा, विधान परिषद असं आपण काय करणार आहे, पुढे अभ्यासणार आहे. म्हणजे एक टायटल घेणार आहे आणि त्याचं सेपरेट काय असणार आहे, हे लेक्चर असणार आहे. सो आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला हे पण बघायचं आहे की आमदार कसं होता येतं, नाही का, आमदार होण्यासाठीच्या पात्रता काय आहेत, आमदार आहे ना, ते मराठीमध्ये गाणे आहेत, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, नाही का. सो आपल्याला आजच्या सेशन मध्ये या ठिकाणी आपल्याला ते सुद्धा या ठिकाणी काय करायचंय, बघायचंय की एमएलए जे आहेत, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जी आहे ना, विधानसभा जी आहे, विधानसभेचे जे काही सदस्य आहेत, या सदस्याच्या संदर्भात आपल्याला इन डिटेल्स मध्ये आपण डिस्कस करणार आहेत आजच्या सेशन मध्ये. त्यासोबतच आपल्याला विधानसभेचे पीठासीन अधिकारी जे आहेत, या विधानसभेचे पीठासीन अधिकारी जे आहेत, यांच्या संदर्भात सुद्धा आपल्याला आजच्या या सेशन मध्ये इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. आणि पीठासीन अधिकाऱ्यावर एमपीएससी प्रश्न विचारते, जसं केंद्रामध्ये, जसं पार्लमेंटमध्ये पीठासीन अधिकारी महत्वाचे आहेत, तसं राज्याच्या कायदे मंडळामध्ये या ठिकाणी प्रत्येक हाऊसला, मग ते विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल, या स्वतंत्र ग्रहांना या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी स्वतःचे काय आहे, यासाठी प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत, किंवा आपण त्याला काय म्हणतो, या ठिकाणी स्वतःचे पीठासीन अधिकारी आहेत. आपण ते सुद्धा बघणार आहे. आणि त्यासोबतच मग आपल्याला विधानसभेचे कार्य आणि फंक्शन्स अँड पॉवर्स बघायचे, त्यासोबत विधानसभेचे जे स्पीकर आहेत त्यांचे पॉवर्स अँड फंक्शन्स बघायचे, विधानसभेचे डेप्युटी स्पीकर जे आहेत त्यांचे पॉवर्स अँड फंक्शन्स आपल्याला बघायचे. आणि इन रिलेव्हंट टू द महाराष्ट्र, म्हणजे सेशन जे आहे, ऑब्विसली आपण एमपीएससीचं प्रिपरेशन करत आहे, तर आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भातच या ठिकाणी काय करायचं आहे, डिस्कशन करायचं आहे. तो लेट्स कम टू द मेन पॉइंट. जास्त टाइम न घालवता आपल्याला या ठिकाणी आपण आजच्या सेशनला सुरुवात करणार आहोत. बरोबर आहे. मी तुम्हाला इन 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी या लेक्चरचा पूर्णपणे सार सांगितलेला आहे, ताकी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन व्हायला, तुम्हाला एक आयडिया येईल की एक्झॅक्टली आपल्याला स्टडी काय करायचं आहे. गॉट द पॉइंट. हे आपल्या काय आहे, लेक्चरची एक काय रूपरेषा आहे. आजच्या या सेशन मध्ये एक रेग्युलरली प्रमाणेच आता एक मोटिवेशनल जो कोट आहे तो या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. खूप छान आहे, खूप बोलका आहे, मथित अर्थ याच्या आतमध्ये. त्याने काय सांगितलंय बघा, यू हॅव ए डेली इन्कम ऑफ 8,000, लक्षात ठेवा, इन्कम ऑफ 86,400 सेकंड्स स्पेंड वाइजली. आता क्या मतलब होगा इसका, त्याने काय सांगितलं या ठिकाणी, या कोट मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. या कोट मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तुमच्याकडे डेली 86,400 सेकंड एवढं मोठा काय रोजचं काय आहे, इन्कम आहे. याला वाइजली म्हणजे शहाणपणानं, बरोबर आहे, याला वापरायला शिका. थोडक्यात शब्दावर जायच्या ऐवजी मी तुम्हाला जर सार सांगतो, या ठिकाणी टाइम इज द मनी अँड टाइम इज द मोस्ट प्रिसियस थिंग इन द वर्ल्ड, असं कोणीतरी जे बोललेलं आहे ना, ते अतिशय सही आहे. टाइम इज द मोस्ट प्रिसियस थिंग इन द वर्ल्ड. वेळ ही जगातील सर्वात बहुमूल्य, अमूल्य काय आहे, या ठिकाणी काय आहे, एक चीज आहे. सो हे आजचं मोटिवेशन कोट झालं. पुढे जाऊया आपण. आपल्याला या ठिकाणी दिस इज माय बायो. ओके. सो त्या ठिकाणी आपल्याला आजचं हे सेशन या ठिकाणी व्यवस्थित. येस, कम टू द मेन पॉइंट. या ठिकाणी आपल्याला आजच्या सेशन मध्ये बघा, विधानसभा जी आहे, विधानसभेचे महत्वाचे जे काही या ठिकाणी हे कंटेंट जे आहेत, हे कंटेंट्स आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. कोणते कंटेंट्स आहेत बघा, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन काय आहे, या ठिकाणी संविधानिक तरतुदी ज्या आहेत, या संविधानिक तरतुदी या ठिकाणी काय आहेत आपल्याला ते सुद्धा बघायचं आहे. पुढे सदस्यांची निवड कशी होते, कालावधी काय विधानसभेचा, सदस्यांची पात्रता, शपथविधी, जागा रिक्त होणे,
पगार व त्यांचे भत्ते आणि विधानसभेचे पीठासीन अधिकारी लास्टला काय करायचं आपल्याला या ठिकाणी कन्क्लूड करणार आहेत. नाव सो आजच्या या लेक्चरला तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकलं तर तुम्हाला पुन्हा एकदा रिव्हिजन करायचं, पुन्हा याला अभ्यास करायची या ठिकाणी गरजच येणार नाही. सो लक्ष द्या, या ठिकाणी पीपीटी कडे लक्ष असलं पाहिजे, माझ्या बोलण्याकडे या ठिकाणी तुमचं लक्ष असलं पाहिजे, ताकी आपल्याला हा टॉपिक काय होईल एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह लेवलला या ठिकाणी समजून येईल. आणि अभ्यास करत असताना या ठिकाणी कम्पॅरेटिव्हली स्टडी करा. कम्पॅरेटिव्हली मानतो या ठिकाणी इथे विधानसभा अभ्यासता येते, तिकडे लोकसभा अभ्यासायची, तिकडे राज्यसभा अभ्यासायची, तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी विधानसभा अभ्यासायची. असा हा अभ्यास जर तुम्ही पॉलिटिकल सायन्सचा कम्पॅरेटिव्हली कराल तर बेशक तुम्हाला समजायला अजून काय होईल या ठिकाणी खूप सोपं जाईल. ओके, सो बघूया आजचा पहिला कंटेंट आहे कायदेमंडळ आणि त्या कायदेमंडळामध्ये या ठिकाणी असणारी विधानसभा किती पॉवरफुल काय आहे, हे स्टेट गव्हर्नमेंटचं ऑर्गन आहे. का पॉवरफुल ऑर्गन आहे त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आपण लास्ट सेशन मध्ये पाहिलेलं आहे की याला कनिष्ठ सभागृह जरी म्हणत असले, दॅट इज अ लोअर हाऊस, ओके, तरी सुद्धा का महत्वाचं आहे, कारण यामध्ये येणारे जे काही मेंबर्स आहेत, जे काही सदस्य आहेत, हे सदस्य या ठिकाणी थेट लोकांकडून निवडून येतात. वी द पीपल ऑफ इंडिया अँड वी हॅव द चॉईस ऑफ सिलेक्टिंग ऑफ आवर रिप्रेझेंटेटिव्ह. जसं हे प्रिन्सिपल आहे तसं या ठिकाणी हे जे हाऊस आहे, हे हाऊस या ठिकाणी राज्यांच्या जनतेचं प्रतिनिधित्व करतं. क्लिअर आहे तुम्हाला? काय करतं? राज्यांच्या जनतेचं थेट प्रतिनिधित्व करत आहे. याचाच अर्थ डायरेक्ट वोटिंग सिस्टीमने काय करतात या ठिकाणी मेंबर्स येताना आपल्याला पाहायला भेटतात. महत्वाचा मुद्दा. दुसरा अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, ऍज पर द कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आपल्याला हे माहिती आहे भाग 6 आणि प्रकरण 3 168(2)(2)(1)(2) इथपर्यंत काय आहे या ठिकाणी राज्य सरकारचं काय आहे पूर्ण इन डिटेल्स कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला दिल्याचं पाहायला भेटतं. यासोबतच विधानसभा जे आहे हे विसर्जित होणारे हाऊस आहे. विधानसभा काय हे विसर्जित होत आहे ना, बिफोर 5 years और आफ्टर 5 years और कंप्लीट ऑफ 5 years. तिन्ही गोष्ट लक्षात ठेवा. 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी या ठिकाणी हे हाऊस डिझॉल्व्ह होऊ शकतो, विसर्जित होऊ शकतं. 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे हाऊस या ठिकाणी डिझॉल्व्ह होऊ शकतं. म्हणजेच कार्यकाल पूर्ण होण्याच्या आधी आणि कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर हे हाऊस जे आहे या ठिकाणी डिझॉल्व्ह होताना आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजेच आपल्याला याचे जे काही कंटेंट्स आहेत हे कंटेंट्स अतिशय महत्त्वाचं लक्ष देणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. बघूया काय आहे राज्यस्तरावरील, त्यांनी बघा काय खूप छान प्रकारे कंटेंट सजवलेत. लक्षात ठेवा, तुम्ही इकडे लक्ष द्या. राज्यस्तरावरील शासन प्रक्रियेचे बघा, शासन प्रक्रियेचे कामकाज पूर्ण करण्यासाठी भारतीय संविधानाने राज्यस्तरावर संसदेप्रमाणेच कायदे मंडळाचा या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. समजते तुम्हाला माझं बोलणं? या ठिकाणी बघा, पार्लमेंट जशी देशातील महत्वाच्या, लक्षात ठेवा, पार्लमेंट जशी देशातील महत्वाच्या विषयावर कायदा बनवते, नवीन कायदा इंट्रोड्यूस करणे आहे, त्याच्यामध्ये बदल करणे, म्हणजेच नॅशनली आणि इंटरनॅशनली लेवलला जे महत्वाचे जे काही सब्जेक्ट्स आहेत किंवा केंद्र सूचीमध्ये सेंट्रल अँड कॉन्करंट लिस्ट मध्ये जे काही महत्वाचे विषय आहेत, या विषयावर कायदा बनवण्याचं काम या ठिकाणी आपलं पार्लमेंट करतं. त्याचप्रमाणे ऍट द सिमिलर मॅनर्स राज्याच्या संदर्भात असणारे महत्वाचे विषय, राज्य सूचीतील महत्वाचे विषय आणि समवर्ती सूचीतील महत्वाचे विषय यावर कायदा करण्याचं काम या ठिकाणी राज्य काय सरकार करत असतं. इनफॅक्ट राज्य कायदेमंडळ करत असतं आणि सरकार ते अंमलबजावणी करत असतंय. मग सिमिलरली इन द लास्ट लेक्चरला आपण हे पाहिलं की केंद्रामध्ये जी फेडरल सिस्टीम आहे तीच फेडरल सिस्टीम या ठिकाणी राज्यामध्ये सुद्धा आपल्याला एक्झिक्यूट होताना पाहायला भेटते. क्लिअर आहे इथपर्यंत? नाव पुढे बघा, या ठिकाणी बघा या कायदेमंडळामध्ये मग कोण असेल बरं, तर या ठिकाणी बघा राज्यपाल असतील, विधानसभा असेल आणि जर अस्तित्वात असेल तर, समजतंय, जर त्या राज्यामध्ये जर विधान परिषद अस्तित्वात असेल तर या ठिकाणी कोण आहे पुन्हा विधान परिषद. म्हणजे कायदे मंडळाचा भाग जर आपण पाहिलं तर 3 आहेत, एक राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद, यांना तिघांना एकत्रित मिळून या ठिकाणी राज्याचं कायदेमंडळ बनतं. आणि या 3 अंगापैकी आपण आज या ठिकाणी विधानसभा इन डिटेल्स मध्ये पाहणार आहेत. काही राज्यात कायदेमंडळ द्विग्रही आहे तर काही राज्यामध्ये कायदेमंडळ सिंगल आहे. म्हणजेच काय,
टू हाऊस और सिंगल हाऊस आहे, म्हणजेच असे एकूण 6 राज्य आहेत भारतामध्ये, बरोबर आहे, ज्या हाऊसमध्ये काय आहे, ज्या राज्यामध्ये 2 सदन आहेत, आणि असे तब्बल 22 राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये तब्बल सिंगल हाऊस काय आहे, या ठिकाणी लेजिस्लेचर बोर्ड आहे. म्हणजेच तब्बल 22 राज्य जे आहेत, लक्षात ठेवा, 22 राज्यामध्ये सिंगल म्हणजेच काय आहे, युनि कॅमेरल, याला काय म्हणतो, एकग्रहीय आहे ना, एकग्रहीय काय आहे, कायदेमंडळ आहे. मग एकग्रहामध्ये सांगा ना सर कोण असतं, तर बघा सिंगल युनि कॅमेरल म्हणजे कोण, या ठिकाणी राज्यपाल, बरोबर आहे, राईट. आणि त्यानंतर काय, विधानसभा. म्हणून मी आधी काय घेतलेलं आहे, विधानसभा, बिकॉज विधानसभा कुठे कुठे आहे, तर विधानसभा युनिकॅमेरल मध्ये पण आहे आणि बाय कॅमेरल मध्ये सुद्धा आहे, सिंगल हाऊस मध्ये पण आहे, डबल हाऊस मध्ये पण आहे, म्हणून विधानसभा. सो कम टू द मेन पॉईंट, आपल्याला स्टॅटिस्टिकल डेटा पण या ठिकाणी समजलेला पाहायला भेटतो. नाव राज्य कायदेमंडळातील विधानसभेला कनिष्ठ सभागृह असं म्हणतात, बरोबर आहे. विधानसभा हे राज्यातील जनतेचे खरे प्रतिनिधित्व करणारे ग्रह आहे. हा आपण बघा जसं डिस्कस केलेला आहे तसं. नाव आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, सो दिस इज काय, विधान भवन आहे. तिकडे साऊथ बॉम्बेला आहे ना, हे काय आहे, विधान भवन आहे. आणि इथे विधानसभा प्लस विधान परिषद यांचं कामकाज चालताना आपल्याला पाहायला भेटतं. हे जे आहे ना, गोलवाला जे दिसतंय, हे आहे या ठिकाणी विधान भवन आहे आपलं महाराष्ट्र राज्याचं, आणि ही पाठीमागची प्रशासकीय बिल्डिंग आहे. ऍडमिन तुम्ही उद्या अधिकारी झाले तर तुम्हाला जे एस बनतात ना, कक्ष अधिकारी, पुन्हा सहाय्यक कक्ष अधिकारी, त्यांना इकडे ह्या प्रशासकीय भवनामध्ये काय करायला लागतं, या ठिकाणी त्यांना ऑफिस भेटत असतं. सो एनिवेज तुम्ही लवकरच आशा करतो की इथे पोहोचाल. नाव आता आपण पुढे जाऊया. आता आपला सेकंड कंटेंट असणार आहे, या ठिकाणी विधानसभेला संविधानामध्ये काही तरतुदी आहेत का, तर ऑब्विसली कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे. बघूया काय आहे. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी प्रकरण आपलं भाग नंबर किती, 6, प्रकरण नंबर 3, बरोबर आहे. आणि आर्टिकल 168 टू द 212 इथपर्यंत काय आहे, हे राज्य सरकार आहे. त्याच्यापैकी बघा या ठिकाणी भाग नंबर 6 समजते तुम्हाला, प्रकरण नंबर 3 समजलं का, आणि आर्टिकल नंबर माने तो कलम नंबर 117 समजतंय. भाग नंबर 3 भाग नंबर 6 प्रकरण 3 आणि कलम क्रमांक काय आहे, 170 याच्यामध्ये विधानसभा इन डिटेल्स मध्ये डिस्कस करण्यात आलेला आहे. कुठे, आपल्या संविधानामध्ये. समजते माझं बोलणं तुम्हाला, येस. नाव मग याचं संघटन, याची रचना, कार्य, अधिकार, याचे पीठासीन अधिकारी वगैरे वगैरे सगळ्यांचं काय आहे, या ठिकाणी इन डिटेल्स तपशीलवार या ठिकाणी काय केलेलं आहे, डिस्कस करण्यात आलेलं आहे. सो पुढे बघा, या ठिकाणी आपल्याला हे बघून घ्यायचं आहे की विधानसभा जी आहे, विधानसभेतील जी सदस्य संख्या आहे, ही सदस्य संख्या ऍक्च्युली किती आहे, कशी ठरवायची, हे ठरवण्याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे, या गोष्टी आता आपल्याला इन डिटेल्स मध्ये डिस्कस करायच्यात. आणि एक्झामच्या अँगलनं आता इथून पुढे असणारं काय आहे, महत्वाचा पाठ असणार आहे. क्लिअर आहे. सदस्य संख्या कशी येतात, हाऊसमध्ये कसे येतात, बाहेर कसं काढायचं त्यांच्यावर म्हणजे त्यांना सस्पेंड कसं करायचं, त्यांचे पर्क्स काय आहेत, त्यांना सॅलरीज काय आहे, वेतन्स काय आहेत, त्यानंतर मतदारसंघ कसे आपण डिलिमिनेशन करायचे किंवा आपण त्याला परिसीमन कसं करायचं. मग आपण आता कुठल्या परिसीमनानुसार आता सध्या हे 288 मतदार आहे, काय म्हणतो आपण मतदारसंघ आहेत महाराष्ट्रामध्ये, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींची डिस्कशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. सो बघा, पहिली तर गोष्ट प्रत्यक्ष निवडणूक. 2 ऑप्शन मधून लक्षात ठेवा, या ठिकाणी आमदार होता येतं. एक प्रत्यक्ष निवडणूक जी की आपण म्हणतो आमदार होण्यासाठी, आणि दुसरा म्हणजे काय आहे, या ठिकाणी नामनिर्देशन, बरोबर आहे. आमदार होण्यासाठी राज्यपालाला जर वाटलं अँग्लो इंडियन समाजासाठी प्रतिनिधित्व नाही, तर अँग्लो इंडियन समाजासाठी एक सदस्य निवडण्याची प्रक्रिया जी आहे हे राज्यपाल महोदयांकडे आहे. म्हणजे नामनिर्देशन प्रश्न असा येऊ शकतो संकल्पनात्मक, बिकॉज अलीकडच्या काळामध्ये कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर मोठ्या प्रमाणावर क्वेश्चन येत आहेत की विधानसभेमध्ये सदस्य निवडीची पद्धत खालीलपैकी कोणती, किंवा विधानसभेमध्ये सदस्याचे
येण्याचे मार्ग कोणते असा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे आपल्याला एक समजलं थेट प्रत्यक्ष निवडणूक आणि दुसरं काय आहे नामनिर्देशन. आता हे नामनिर्देशन जे आहे या नामनिर्देशनाचं काय झालं पुढे ते आपल्याला बघायचं आहे. आता सध्या होत आहे का 2020च्या नंतर नामनिर्देशन होत आहे का तर अर्थातच नाही आहे. ते का नाही आहे ते पण आपण थोड्या वेळात बघणारच आहे त्या ठिकाणी. तो लेट स्टार्ट. बघा जनतेचे जे आहे थेट प्रत्यक्षात प्रतिनिधित्व करणारे जे काही लोक आहेत ते म्हणजे या ठिकाणी आमदार आहेत. आणि हे जे आमदार आहेत हे आमदार थेट प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे या ठिकाणी काय करतात जनतेच्या मार्फत निवडून दिले जातात. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जशी महाराष्ट्राची जी निवडणूक आहे आता कधी आहे आमदाराची. आमदाराला या ठिकाणी एमएलए म्हणतात. मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं म्हणायचं याला. आता महाराष्ट्राची ऑक्टोबरमध्ये आहे. कधी आहे तर ऑक्टोबर 2024 मध्ये या ठिकाणी इलेक्शन्स आहेत. सो बघूया आपण काय कंटेंट आहेत. आता बघा जे 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 विधानसभेचे सदस्य असतात या विधानसभेच्या सदस्यांना महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणायचं. काय म्हणायचं महाराष्ट्रामध्ये यांना मला आमदार झाल्यासारखं वाटतंय है ना. ते गाणं होतं ना मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. अबे काय आता काय सांगावं है ना. आता आम्हाला पण वाटतंय मोदी झाल्यासारखं वाटतं. आता काय सांगणार. सो एनिवेज असं आहे ना. सो महत्वाची गोष्ट ही आहे की आता आपण बघूया आपल्याला समजलं की आमदार कोणाला म्हणायचं. क्लिअर आहे तुम्हाला समजलेलं आहे आमदार कोणाला म्हणायचं. आता हे जे आमदार आहेत आहे ना हे आमदार महाशय जे आहेत आहे ना असं काय फार मोठे नसतात आहे ना. ते जनतेचेच प्रतिनिधित्व असतात. म्हणजे काय म्हणजे आपण रॉयला आहोत कारण आपल्याला तिथे जाऊन काम करायची इच्छा नाही म्हणून आपण यांना पाठवलेलं असतंय. समजते माझं तुम्हाला बोलणं. सो वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे फायनली आपल्याकडे काही पॉवर आहे. एनिवेज सो पुढे बघा मग हे आमदार जे आहेत मग या आमदारांची सदस्य संख्या जी आहे महाराष्ट्रामध्ये किती ठरवण्यात आलेली आहे भारतामध्ये किती ठरवण्यात आलेली आहे याचा काही कॉन्स्टिट्युशनल बेस आहे का. येस आमदारांची जी संख्या आहे मॅक्स टू मॅक्स 500 पेक्षा जास्त नसावी. पर्यंत 500 पर्यंत असू शकते परंतु 500 पेक्षा जास्त नको. म्हणजेच 500 पर्यंत. पर्यंत हे शब्द लक्षात ठेवा. आणि मग मिनिमम किती असेल बरं. मिनिमम 60 पेक्षा कमी नको. म्हणजेच अर्थ असा आहे 500 ते 60 म्हणजे 60 ते 500च्या दरम्यान या ठिकाणी राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या असू शकते. आता अर्थात लक्षात ठेवा अर्थात मग ही सगळीकडे सारखी असेल का मग नाही ना सर. मग कशी असेल मग या ठिकाणी वेगवेगळी असेल. राज्यानुसार हिची संख्या बदलत जाईल. मग बरं सर मग असं का झालं राज्यानुसार का बदलेल म्हणजे हे काय आलं मधूनच. राज्यानुसार माय डिअर फ्रेंड्स याच्यामुळं बदलेल की प्रत्येक राज्याचं क्षेत्रफळ आणि प्रत्येक राज्यांचं असणारं काय लोकसंख्या हे वेगवेगळं आहे. अर्थात क्षेत्रफळाचं देणं घेणं नाहीये या ठिकाणी मतदारसंघासाठी. तर भारतामध्ये मतदारसंघ जे परिसीमन करायचं असतं मतदारसंघाची जी पुनर्रचना मतदारसंघ जे बनवले जातात हे मतदारसंघाचा बेस जो आहे आधार जो आहे हा आधार काय आहे तर आधार या ठिकाणी कोण आहे तर या ठिकाणी आधार आहे लोकसंख्या. मग अर्थातच बरोबर आहे की नाही. सगळ्यात जास्त कोण असेल कुठे असेल तर युपी मध्ये असेल. का बरं सर कारण युपी मध्ये सर्वात जास्त काय आहे लोकसंख्या आहे. नंबर 2 ला कुठे असेल सर महाराष्ट्रामध्ये असेल. अर्थातच महाराष्ट्रामध्ये असलीच पाहिजे कारण नंबर 2 ला महाराष्ट्र आहे. लक्षात आलं. मग सर सांगा बरं सर्वात कमी कुठे असेल. सर्वात छोटं राज्य कोण आहे गोवा. त्यानंतर पुन्हा सिक्कीम म्हणजे उत्तर पूर्वेकडचे जे राज्य आहेत विशेष म्हणजे ते डोंगराळ आहेत आणि डोंगराळ भागामध्ये या ठिकाणी काय असते या ठिकाणी लोकसंख्या विरळ असते. अर्थात या ठिकाणी भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव जो आहे तो प्रभाव कशावर आहे तर या ठिकाणी लोकसंख्येच्या वितरणावर आहे आणि लोकसंख्येवर आधारित काय आहे या ठिकाणी मतदारसंघाची रचना केली जाते. इथपर्यंत मला क्लिअर आहे. थोडक्यात काय आहे 60 ते 500 याच्या दरम्यान काय आहे या ठिकाणी काय आहे या सदस्यांची संख्या या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे किंवा ठरवण्याचा अधिकार जो आहे तो कुठे आहे या ठिकाणी आपल्या संविधानामध्ये. अर्थातच बरोबर आहे. राज्यानुसार या ठिकाणी काय होणार आहे सदस्य संख्या कम्प्लिटली वेगवेगळी आपल्याला पाहायला भेटणार आहे. क्लिअर आहे इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझं बोलणं. येस इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. नाव आता आपण जरा महाराष्ट्राच्या संदर्भात बघूया बरं म्हणजे एक्झॅक्टली महाराष्ट्रामध्ये काय प्रकार आहे. बघा महाराष्ट्राचं हे आहे टोटल काय आहे मेंबर आहे ना संख्या. हे काय आहे संख्या आहे कशाची विधानसभेची. हे आहे किती महाराष्ट्रामध्ये बघा या ठिकाणी टोटल 288 विधानसभेचे काय आहे या ठिकाणी संख्या असताना आपल्याला पाहायला भेटतं. मग आता 288 काय आहे 500च्या मध्येच आहे. क्लिअर आहे. सो हा आपल्याला एक गोष्ट कंटेंट या ठिकाणी समजलेला आहे. आता मग हे काय आहे काही राज्यामध्ये काय आहे ही संख्या 40 वर आहे तर काही राज्यामध्ये या ठिकाणी 30 वर आणण्यात आलेली आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला आताच सांगितलंय ते काय आहे लोकसंख्येच्या आधारावर ही गोष्ट काय केली ठरवण्यात आली येते. बरोबर आहे. तर
काही राज्य असे जसं सिक्कीम, नागालँड या विधानसभेमध्ये काही सदस्य अप्रत्यक्षपणे पण निवडून येतात. अप्रत्यक्षपणे म्हणजेच कसे रे, डायरेक्ट मतदान न होता अप्रत्यक्षपणे पण या ठिकाणी निवडून येतात. आता हे तुम्हाला मी का सांगतोय महत्वाचं आहे, कारण एमपीएससी असे अपवादात्मक आता उदाहरणं द्यायला लागलेली आहे. अपवादात्मक उदाहरणं एमपीएससी द्यायला सुरू केलेलं आहे. म्हणून काय आहे, सिना आहे ना, सीना ते एक होतं सीना बरोबर हत्याकांड, लक्षात आलं का, त्याच्यावर लक्षात ठेवा. सीना म्हणजेच काय आहे, सिक्कीम आणि नागालँड या दोन विधानसभात या ठिकाणी अप्रत्यक्षपणे सदस्य निवडण्याची काय आहे या ठिकाणी तरतूद देण्यात आलेली आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. सो हे जे सीना आहे, सीना बरोबर हत्याकांड, हे असं लक्षात ठेवा. क्रिस्टल क्लिअर आहे इथपर्यंत. आता आपण पुढे जाऊया. नाव बघा, आता भारतातील राज्य आहेत, राज्य विधानसभेतील जे काही महत्वाचे जे काही सदस्यांची संख्या आहे ती आपण या ठिकाणी चार्टमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. मग आता मी तुम्हाला सांगितलं सर्वात जास्त कुठं असणार आहे, तो ऑब्व्हियसली युपी मध्ये असणार आहे. नंबर 2 महाराष्ट्रामध्ये असणार आहे, बरोबर आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं महाराष्ट्र किती आहे हे बघा, 288. युपी कुठं आहे, युपी इकडे युपी, हे बघा या ठिकाणी आता उत्तर प्रदेश 403. लक्षात ठेवा हे काय आहे, 403. युपी आणि महाराष्ट्राचं लक्षात राहायलाच पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे. 403 काय आहे या ठिकाणी महाराष्ट्राची, सॉरी युपीची सदस्य संख्या आहे, आणि 288 या ठिकाणी कोणाची आहे, महाराष्ट्राची आहे. तो आता आपण रँक नंबर 1, 2, 3, 4, 5 इथपर्यंत तरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो आपल्याला समजलं पहिलं कोण आहे, युपी किती आहे, 403. नंबर 2 काय आहे या ठिकाणी, महाराष्ट्र किती आहे, 288. क्लिअर आहे, 288. त्यानंतर मग आता 200च्या रेंजमध्ये कुठे आहे, 200 प्लस वाली कोण आहे, तर 200 प्लस वाली या ठिकाणी तामिळनाडू पण आहे, 234. पण त्याच्या आधी पश्चिम बंगालची जास्त असायला पाहिजे. येस, 243. बिहारचे 243 आहे. त्यानंतर पुन्हा वेस्ट बेंगॉल 294. क्लिअर आहे, येस. नंबर 3 ला काय आहे, वेस्ट बेंगॉल 294. 3 नंबरला बिहार किती आहे, 230. आणि 5 नंबरला कोण आहे, तामिळनाडू TN किती आहे, 200. तामिळनाडू कुठे गेलं, तामिळनाडू 200 या ठिकाणी 234. आणि मग बिहार किती आहे, काय बघायचं, बिहार 243 आणि तामिळनाडू 230. हे असेंडिंग आणि डिसेंडिंगला लावून ठेवायचं. क्लिअर आहे. सर्वात कमी जर तुम्ही पाहिले तर या ठिकाणी कोणाची आहे, तर या ठिकाणी सर्वात कमी म्हणजे खूप सगळे स्टेट आहेत, जसं गोवा आहे, जसं मिझोरम आहे, बरोबर आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सिक्कीमची सर्वात कमी आहे. त्याच्यापेक्षाही कमी कोणाची आहे, पांडिचेरीची आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. राज्याची जर म्हटलं सर्वात कमी राज्याची विधानसभा सदस्य संख्या, तर त्याचं उत्तर येईल काय, या ठिकाणी सिक्कीम. लक्षात ठेवा, सिनाबोरा सिक्कीम याचं नाव आहे, सिक्कीम राज्याचे आहे. आणि या ठिकाणी सर्वात कमी युनियन म्हणजेच केंद्रशासित प्रदेशाची जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पांडिचेरीची येईल. आणि सर्वात जास्त केंद्रशासित प्रदेशाची जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर दिल्लीची असेल 70. येस, दिल्लीला काय आहे, दिल्लीमध्ये 70 नाही, येस 70. येस 70 आहे. सो हे थोडंसं काय आहे, फॅक्च्युअल डेटा आपण असा असेंडिंग करायचा की जो आपल्या लक्षात राहील. सो आपण काय बघितलं बघा, सर्वात जास्त आपल्याला सापडली या ठिकाणी युपीची 403. नंबर 2 ला या ठिकाणी कोणाची सापडली, या ठिकाणी 288 महाराष्ट्राची. नंबर 3 ला या ठिकाणी वेस्ट बेंगॉलची 294. नंबर 4 ला आपल्याला या ठिकाणी 234 आहे ना, कोणाची सापडली, बिहारची, बरोबर आहे. सो हे जे डिसेंडिंग जे 43 बिहार आहे आणि 230 जी आहे या ठिकाणी कोणाची आहे, 234 सॉरी 234 जी आहे या ठिकाणी कोणाची आहे, तर या ठिकाणी तामिळनाडू. तर हे थोडंसं काय करायचं, या ठिकाणी थोडंसं नोट आउट करायचं लेक्चर चालू असताना. क्लिअर आहे. त्यानंतर आपण हे पण पाहिलेलं आहे, सर्वात कमी पॉंडिचेरी आहे, कारण हा युनियन टेरिटरी आहे. युनियन टेरिटरीपैकी सर्वात जास्त कोणाची आहे, तर या ठिकाणी दिल्लीची आहे. त्यासोबतच आपल्याला हे समजलं सर्वात कमी असणारे स्टेट कोणते, तर सिक्कीम आहे. आणि सर्वात जास्त युपी आहे. आता मी तुम्हाला रिव्हिजन सहित ही गोष्ट क्लिअर केलेली आहे. आता हे घेतलं करून ही जी नोट आहे, द अबव डेटा हॅज बीन टेकन फ्रॉम द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. म्हणजेच काय आहे, सोर्स आपला काय आहे, एकदम व्हॅलिड आहे. क्लिअर आहे तुम्हाला माझं बोलणं इथपर्यंत सगळ्यांना? येस, मजा येते लेक्चरला? येस. नाव पॉलिटी असा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे रे, खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. फक्त काय करायचं, आपल्या सोबत लावून घ्यायचं तो नाव. आता आपल्याला पुढे बघायचं विधानसभा सदस्यांचे नामनिर्देशन. आता हे काय प्रकार आहे बाबा,
तर हे जे नामनिर्देशन आहे हे नामनिर्देशन काय होतंय का बघा, या ठिकाणी राज्यघटनेमध्ये कलम 332 मध्ये रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. समजतंय? कलम 332 मध्ये काय केलेलं आहे, सॉरी 333 चुकून झालं या, कलम 333 मध्ये काय आहे, अँग्लो इंडियन समाजाला जर पुरेसं प्रतिनिधित्व आहे ना जर भेटलं नसेल, अँग्लो इंडियन समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व जर भेटलं नसेल तर या ठिकाणी राज्यपाल एका सदस्याची निवड काय करेल, विधानसभेवर करेल. अर्थात आता काय झालेलं आहे या ठिकाणी 300 लक्षात ठेवा 332 हे रिझर्वेशन साठी आहे. कोणाचं? SC अँड ST. क्लिअर आहे? काय आहे 332 जे आहे SC आणि ST चं रिझर्वेशनच्या संदर्भात आहे आणि 333 अँग्लो इंडियन समाजाच्या संदर्भातला आहे. क्लिअर आहे? आता बघा ह्या दोन्ही जी तरतुदी होत्या म्हणजे अँग्लो इंडियन समाजातील तरतुदी असो किंवा रिझर्वेशनची तरतूद असो, हे घटना लागू झाल्यापासून फक्त 10 वर्षासाठीच आपण एक्झिक्यूट केलं होतं, म्हणजे 10 वर्षापर्यंतच याला ठेवण्यात आलं. परंतु प्रत्येक वेळेस ते 10 वर्षांनी काय केलं, वाढवण्यात आलेलं आहे. आणि मग ही अशीच वाढ झालेली आहे. 104वी घटना दुरुस्ती डिसेंबर 2019 ला झाली आणि ते पुन्हा ते रिझर्वेशन जे आहे 332 वालं जे रिझर्वेशन आहे SC आणि ST ला हे 2030 पर्यंत वाढवण्यात आलं. आणि अँग्लो इंडियन जी आहे, अँग्लो इंडियन जी ही कॉन्सेप्ट आहे आता ही काय केली या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे. सरकारकडनं असं सांगण्यात आलं की आता अँग्लो इंडियन हा काय म्हणतो आपण त्याला मायनॉरिटी समाज राहिलेला नाहीये, म्हणून त्यांनी काय केलं या ठिकाणी ते कॉन्सेप्ट काय केला, कॅन्सल केलेला आहे. क्लिअर आहे? सो पुढे बघा 1960 पर्यंत होतं, पण प्रत्येक वेळेस आपण त्याला काय केलेला, प्रत्येक वेळेस आपण त्याला 10 वर्षांनी, आता याच्या पाठीमागे काही कारण असू शकतात पण इम्पॉर्टंट आपल्याला ही आहे 104वी घटना दुरुस्ती. मला तुम्ही कमेंट करून सांगा हे 104व्या घटना दुरुस्तीचं बिल क्रमांक काय आहे, बिल क्रमांक काय असणार आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. क्लिअर आहे इथपर्यंत? चला पुढे आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे हे जे मतदारसंघ आहेत ना, हे मतदारसंघ विधानसभा निवडणुकीसाठी प्रादेशिक मतदारसंघाची रचना, आपल्याकडे त्याला मतदारसंघ म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला कॉन्स्टिट्युएन्सी म्हणतात, आहे ना? बरोबर आहे. आता हे जे मतदारसंघ जे आहेत हे मतदारसंघ चेंज होणार आहेत. बरोबर आहे? मतदारसंघ जे आहेत याची जी रचना आहे ही रचना बिलकुल चेंज होणार आहे. आता का चेंज होणार आहे हे थोडंसं चांगलं व्यवस्थित समजून घ्या, बिकॉज का याच्यावर बार एमपीएससी काय करते, तुम्हाला फसवणारे प्रश्न विचारते. क्लिअर आहे? बघा आपल्याकडे लोकसंख्या जो आहे हा लोकसंख्या काय आहे, एकमेव आधार आहे. कशाचा? इलेक्शनचा. बरोबर आहे? कशाचा? या ठिकाणी मतदारसंघाची रचना करण्याचा. क्लिअर आहे तुम्हाला माझं बोलणं? मग जर मतदारसंघाची रचना करण्यासाठी हा जो एकमेव जो आधार आहे तो ऑब्विसली हा आधार चेंज होतो. चेंज होईल की नाही? तर या ठिकाणी हा जो आधार आहे प्रत्येक 10 वर्षांनी चेंज होणार, म्हणजे 11व्या वर्षी आपल्याला काय म्हणतो प्रत्येक 10 वर्षांनी काय होते या ठिकाणी जनगणना होते. मग प्रत्येक 10 वर्षामध्ये या ठिकाणी जर जनगणना होत असेल, बरोबर आहे, याचाच अर्थ एका जनगणनेमध्ये 2 निवडणुका होतात है ना, 5-5 वर्षांनी. याचा अर्थ असा आहे की नशीब समजा 2019चे इलेक्शन जे झाले, आता 2019च्या इलेक्शन मध्ये तीच लोकसंख्या 2024 मध्ये राहिली का? नाही ना, लोकसंख्या वाढली. बरोबर आहे की नाही? मग वाढत्या लोकसंख्येनुसार या ठिकाणी मतदारसंघामध्ये पण बदल होणं अपेक्षित आहे. 2 गोष्टीमध्ये बदल होणं अपेक्षित आहे. एक, मतदारसंघामध्ये बदल होणं अपेक्षित आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी लोकसभेच्या किंवा या ठिकाणी विधानसभेच्या सदस्याच्या संख्यात या ठिकाणी काय आहे, बदल होणे अपेक्षित आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवा. राईट? म्हणजे प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस 2 घटकामध्ये या ठिकाणी बदल होणार आहे. कोणत्या 2 घटकामध्ये बदल कोणत्या 2 घटकामध्ये या ठिकाणी बदल होणार आहे? तर या ठिकाणी बघा, एक सदस्य संख्या आणि दुसरा जो आहे मतदार संघ. समजतंय माझं बोलणं तुम्हाला? हे समजून घ्या, कॉन्सेप्च्युअल आहे म्हणून थोडंसं हळूहळू सांगत आहे, है ना? बघा 2 गोष्टीमध्ये बदल होईल. प्रत्येक पंचवार्षिक काय म्हणतो आपण, प्रत्येक जनगणनेनंतर 2 गोष्टी बदल होईल. कोणत्या? एक, लोकसंख्या टोटली काय होईल या ठिकाणी बदललेली असेल. मग आता मी तुम्हाला सांगत आहे लोकसंख्या बदललेली आहे. लोकसंख्येतील बदल 2 घटकांनी दाखवला जातो माय डिअर फ्रेंड्स. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. लोकसंख्या वाढू पण शकते, लोकसंख्या घटू पण शकते. डिस्कशनच्या सुरुवातीला हे 2 मुद्दे लक्षात ठेवा, पुढे जाऊन तुम्हाला अजून याला सोपं होऊन समजण्यासाठी सोपं होणार आहे. 10 वर्षामध्ये काही राज्यांची लोकसंख्या वाढू शकते, काही राज्यांची लोकसंख्या घटू शकते. बरोबर आहे? अर्थातच प्रत्येक इलेक्शन म्हणजे प्रत्येक लोकसंख्येच्या आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी 2 गोष्टीमध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. तो म्हणजे काय?
या ठिकाणी विधानसभेतील सदस्यांची संख्येत बदल होईल आणि त्यासोबतच काय आहे, विधानसभेचे मतदारसंघ या ठिकाणी बदलताना आपल्याला दिसतील. बिकॉज का की मतदारसंघामध्ये काय होणार आहे या ठिकाणी, कमी किंवा जास्त, म्हणजे काही मतदारसंघ प्रचंड मोठे राहतील. कारण जसं फॉर एक्झाम्पल ठाण्याचा आहे, मुंबई आहे ना, या ठिकाणी काय लोकसंख्या प्रचंड मोठी आहे. तर काही मतदारसंघामध्ये या ठिकाणी निगेटिव्ह लोकसंख्या कंट्रोलमध्ये काही मतदारसंघाला किंवा काही राज्यांना या ठिकाणी यश येऊ शकतं, नाही का. म्हणजे हे दोन गोष्टी आहेत, ह्या दोन गोष्टी या ठिकाणी मतदारसंघाची पुनर्रचना करत असताना या ठिकाणी काय करावं लागतात, आपल्याला ग्राह्य धरावे लागतात. आणि मग परिसीमन आयोगाची या ठिकाणी परिसीमन लक्षात ठेवा आयोग या ठिकाणी नेमला जातो. बरोबर आहे. कशासाठी, या मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी या ठिकाणी परिसीमन आयोग जो आहे या ठिकाणी नेमला जातो. भारतानं आतापर्यंत अशा परिसीमन आयोग नेमलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजेच काय करू शकते, परिसीमन आयोग जो आहे हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्या सोबत राहून हे काम करत असतो आणि हे संसदेच्या कायद्यानुसार काय केला जातो, हा परिसीमन आयोग या ठिकाणी बनवला जातो. पहिला कायदा केला जातो. मग आता असे जे कायदे आहेत ते कधी कधी झालेत बघा, 1952 ला, 1962 ला, 1972 ला, 2002 ला, त्यासोबतच 2008 ला सुद्धा असे काय महत्वाचे, 2002 पर्यंत. बरोबर आहे. आणि या कायद्यानुसार काय केलंय, 1952 ला, 1963 ला, 1973 ला आणि 2002 ला या ठिकाणी परिसीमन आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. क्रिस्टल क्लिअर आहे माझं बोलणं तुम्हाला. आता संकल्पना असं जनरली जर कोणी विचारलं, सांग बरं परिसीमन आयोग म्हणजे काय, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. प्रत्येक जनगणनेच्या नंतर जी नवीन आकडेवारी प्राप्त झालेली असते, या नवीन आकडेवारीनुसार या ठिकाणी दोन गोष्टींमध्ये बदल होणे अपेक्षित आहे आणि हा बदल घडवून, म्हणजे हा जो बदल आहे हा समांतर व्हावा हे तय करण्याचं काम जे आहे परिसीमन आयोग करतात. कोणता बदल, एक म्हणजे मतदारसंघात झालेला बदल आणि दुसरं म्हणजे काय आहे, त्या विधानसभेतील सदस्य संख्येमध्ये झालेला बदल. याचा बेसिक आधार काय, तर लोकसंख्या आहे. याचं डिस्कशन मी तुम्हाला या ठिकाणी आता समजून सांगितलेलं आहे. आता तुम्ही जर या इमेज मध्ये जर तुम्ही पाहाल, या ठिकाणी तुम्हाला समजून येईल, तुम्ही जर पाहिलं तर बघा, हे काय आहे, कुठल्या तरी एका वर्षाचं काय आहे, एक काय म्हणतो, एक जनगणना झाली आणि जनगणना झाल्यानंतर काय आहे या ठिकाणी, हे ज्याचे लोकसंख्येची आकडेवारी हाती आल्यानंतर काय आहे, हे आपल्याला काय केलेत, मतदार संघ काय आहे, ते मतदार संघ या ठिकाणी काय केलेले आहेत, या ठिकाणी आपण निर्माण केलेत आहेत, करण्यात आलेले आहेत. आता मी तुम्हाला या ठिकाणी डिस्कशन करत असताना ही गोष्ट सांगत आहे, कोणती, प्रत्येक, लक्षात आलं का, प्रत्येक जनगणनेनंतर, लक्षात ठेवा, प्रत्येक जनगणनेची लोकसंख्येची आकडेवारी आपल्याकडे आल्यानंतर या ठिकाणी काय होईल माहितीये का, नवीन गोष्टी, नवीन सदस्य संख्या, नवीन मतदारसंघ हे आपल्याला बनावे लागतील. मग असं खरंच झालंय का आतापर्यंत खरंच असं झालंय का, तर अर्थातच 1971 पर्यंत असं झालं. समजते माझं बोलणं तुम्हाला. परंतु 42 अमेंडमेंट 42वी घटना दुरुस्ती 1976 ला जेव्हा झाली, बरोबर आहे, आणि त्या टायमाच्या इलेक्शन मध्ये जेव्हा मतदारसंघाची पुनर्रचना जी करायची होती, ती मतदारसंघाची पुनर्रचना आणि सदस्य संख्या याच्यासाठी बेस वापरला गेला 1971 ची जनगणनेची काय आहे आकडेवारी. दोन गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत. प्रत्येक जनगणनेनंतर लोकसंख्येच्या सदस्य या ठिकाणी लोकसभा आणि या ठिकाणी विधानसभा याच्या सदस्य संख्येमध्ये, आता थोडंसं समजून घ्या, बिकॉज जो प्रश्न विचारलेत आणि बार काय कॉम्प्लिकेटेड आहे, सदस्य संख्येत बदल होईल आणि मतदारसंघामध्ये बदल होईल. क्लिअर आहे तुम्हाला दोन गोष्टी, सदस्य संख्या बदलेल कारण लोकसंख्या बदलेल, मतदारसंघ बदलतील कारण या ठिकाणी मतदारसंघ लोकसंख्या बदललेली आहे. 1971 ची लोकसंख्येचा डेटा जेव्हा आपल्या हाती आला, म्हणजे सरकारच्या हाती आला, तेव्हा 42वी घटना दुरुस्ती केली आणि 1976 ला, लक्षात ठेवा, बडे इंटरेस्टिंग आहे, लक्षात ठेवा, 1976 ला 42 अमेंडमेंट झाली आणि त्याच्यानुसार काय केलं आपण, तय करण्यात आलं, लक्षात ठेवा, त्याच्यानुसार आपण ठरवलं की लोकसंख्या किंवा विधानसभा यांच्या सदस्य संख्या ठरवण्यासाठी 1971 ची जनगणना आधार घ्यायचा. 1976 च्या जनगणनेची आकडेवारी जी आहे, या आकडेवारीचा काय करायची या ठिकाणी आपण आधार घ्यायचा. आणि मग त्या ठिकाणी असंही ठरण्यात आलेलं आहे, बरोबर आहे, ही आकडेवारीचा काय केला आपण आधार घेतला आणि व्हॉटएव्हर जे काही त्यावेळेची जी सदस्य संख्या जी होती, बरोबर आहे, ती जी आजची सुद्धा, कारण का
288 हे जे आमदार आहेत, या आमदारांची संख्या 1971 ला सुद्धा तेवढीच होती, लक्षात ठेवा. इट मे बी परिसीमन आयोगाचा जर आपण अंदाज घेतला, बरोबर आहे. परंतु काय झालं माहिती आहे का, म्हणजे तेव्हा कमी असेल. 84 ला काय झालं, 84 घटना दुरुस्ती आहे ना, म्हणजे निश्चितच एक मिनिट या ठिकाणी थोडी गडबड अशी झालेली आहे. 1971 ला 288 सदस्य संख्या नसणार आहे, बिकॉज का सदस्य संख्या या ठिकाणी बदलण्यात आलेली आहे. क्लिअर आहे. सो बघूया आपण काय आहे ते, है ना. सो या ठिकाणी बघा, 84वी घटना दुरुस्ती 2001 ला करण्यात आली आणि त्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं, सदस्यांची संख्या यांच्यातील बदल 2026 ला आता करण्यात येईल. 2026 ला आता करण्यात येईल, बरोबर आहे. 2026 नंतर जी काही जनगणनाची आकडेवारी आपल्याकडे येईल, त्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार आपण काय करू, यातला बदल करू, बरोबर आहे. आणि याच घटना दुरुस्तीने प्रादेशिक मतदारसंघ जे आहेत, यांची जी निर्मिती आहे ती 1991च्या जनगणनेच्या आधारावर करण्यात आली. माझं बोलणं समज तुम्हाला, म्हणून बोललो ना, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. बघा, 2001 ला सदस्य संख्या चेंज केली का, नाही केली. म्हणजेच 1971 ला जी सदस्य संख्या होती, म्हणजे 1976 ला जी सदस्य संख्या तय करण्यात आली 71च्या जनगणनेनुसार, आता तीच 2026 पर्यंत काय असणार आहे, तय असणार आहे. म्हणजे संख्येमध्ये बदल नाही झाला. परंतु 84वी घटना दुरुस्ती हे सांगते की 1991 ची आकडेवारी जेव्हा आली जनगणनेची, तेव्हा काय झालं, या ठिकाणी मतदारसंघ जे आहेत, हे मतदारसंघ याचं पुनर्रचना करण्यात आली. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पुढे बघू काय झालेलं आहे. बघा, 87वी घटना दुरुस्ती झाली 2003 ला आणि यांनी काय केलं माहिती आहे का, प्रादेशिक मतदारसंघातील बदल 2001च्या जनगणनेच्या आकड्याच्या आधारावर करण्यात येईल. आता तुम्ही बघा, प्रत्येक वेळेस काय केले, प्रत्येक जनगणनेची आकडेवारी आली, यांनी काय केलं, मतदारसंघ रिकन्स्ट्रक्ट केले, परंतु सदस्य संख्या तशीच ठेवलेली आहे. मग इथे काय झालं, 3 ला काय झालं, 2000, कारण 2091च्या नंतर 2001 आलं ना, बरोबर आहे की नाही. म्हणजेच जनगणना 2001 ची आहे, याच्या आकडेवारीनुसार 2003 मध्ये काय केलं, मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. तुम्हाला क्लिअर आहे माझं बोलणं. बघा, एकदा रिपीट करतो. 76 ला 42वी घटना दुरुस्ती झाली, 71च्या आकडेवारीच्या आधारावर काय केलं, यांनी काय केलं माहिती आहे का, विधानसभा मतदारसंघ आणि विधानसभेची सदस्य संख्या या ठिकाणी निवडण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी समजून घेण्यासाठी गोष्ट ही आहे की 1971च्या आकडेवारीनुसार मतदारसंघ जी आहे ते पण निर्माण करण्यात आले आणि सदस्यांची जी संख्या आहे ते पण या ठिकाणी निर्माण करण्यात आली. कधी, 76 ला. आता इथे एवढीच घटना दुरुस्ती अशी आहे की ज्या घटना दुरुस्तीमध्ये दोन्ही गोष्टीमध्ये बदल करण्यात आला. कोणत्या, या ठिकाणी काय म्हणतो, सदस्य संख्या पण बदलली आणि मतदारसंघ सुद्धा बदललेले आहेत. त्यानंतर 84 मध्ये लोक सदस्य संख्या जी आहे, सदस्य संख्या बदलली नाही, तर 2026 पर्यंत केला, तसंच कॅरी फॉरवर्ड करण्यात आलं. फक्त या ठिकाणी 1991च्या काय केलेलं आहे, या ठिकाणी आकडेवारीनुसार बदल केला. कशामध्ये, मतदारसंघामध्ये या ठिकाणी काय केला, बदल केला. अगेन पुन्हा 87वी घटना दुरुस्ती झाली आणि यांनी काय केलं, 2001च्या आकडेवारीनुसार काय केला, मतदारसंघच बदलले, सदस्य संख्या बदललेली नाही. दॅट्स इट. म्हणजे हे तुम्हाला मला सांगायचं होतं. इथपर्यंत क्रिस्टल क्लिअर आहे. नाव आता आपण हे बघूया, हे जे परिसीमन आयोग जो आहे हे काय असतंय, बरोबर आहे की नाही. परिसीमन आयोग जो आहे हे काय आहे, हालाकी मी जो एक लेक्चर बनवून वेगळं, पण तुर्तास आता हा जो परिसीमन आयोग जो आहे, हा आयोगाचं काम काय आहे, मतदार संघ पुनर्रचना करणे, बरोबर आहे. आणि या ठिकाणी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, लोकसभा किंवा विधानसभा यांची सदस्य संख्या जी आहे, सदस्य संख्या काय करणे, या ठिकाणी बदलवणे, हे बेसिक लेवलला परिसीमन आयोगाचं काय आहे, काम आहे. परिसीमन आयोग जो आहे भारताचा निवडणूक आयोगाच्या सोबत राहून काय करतो, हे महत्वाचं कामकाज जे आहे या ठिकाणी पार पाडताना आपल्याला काय करतो, या ठिकाणी पाहायला भेटतो. जम्मू काश्मीरमध्ये पण हे झालं ना, कॉन्स्टिट्यूशनल चेंजेस झालं. आता आपण बघूया, म्हणजेच काय, सदस्यांची संख्या 2026 पर्यंत तशीच राहील, बरोबर आहे. आणि पुनर्रचना जो झालेली आहे, पुनर्रचना जी आहे 2001च्या जनगणनेनुसार मतदारसंघाची या ठिकाणी पुनर्रचना झालेली आहे. क्लिअर आहे तुम्हाला इथपर्यंत. नाव आता जो परिसीमन आयोग जो आहे 2002 ला परिसीमन आयोग या ठिकाणी काय केला, इस्टॅब्लिश करण्यात आला. ज्याचे की अध्यक्ष जे आहेत न्यायमूर्ती कुलदीप सिंह होते. न्यायमूर्ती कुलदीप सिंह यांनी काय केलं, 2008 मध्ये पुन्हा काय केलं माहितीये का, अजून बदल केला. 2008 मध्ये विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना 2001च्या
कशावर केली? जनगणनेच्या आधारावर करण्यात आलेली आहे. क्रिस्टल क्लिअर आहे तुम्हाला? यस. नाव आता आपल्याला पुढे जायचंय, म्हणजे आपल्याला इन शॉर्ट मध्ये तुम्हाला परिसीमन वगैरे कसं होतं हे या ठिकाणी समजलेलं आहे सगळ्यांना. नाव कम टू द मेन पॉइंट. आता आपण बघूया हे 2026 पर्यंतच का बाबा, म्हणजे 2026 वाय आहे ना, का बरं 2026 असं आहे? त्याचं कारण असं आहे बघा, स्थगित म्हणजे मतदारसंघाचे जे काही सदस्य आहेत या सदस्यांना स्थगिती देण्याचं काम, म्हणजे का आपण स्थगिती का दिलेली आहे त्याचं कारण आहे. मग मी तुम्हाला जसं सांगितलं, तर काही राज्यांची लोकसंख्या भरमसाठ वाढलेली आहे, तर काही राज्यांची लोकसंख्या कमी करण्यामध्ये राज्यांना काय झालेलं आहे? यश आलेलं आहे. मग जर समजा आपण प्रत्येकच वेळेस जनगणनेनंतर आलेली आकडेवारी जी आहे त्या आकडेवारीचा आधार घेऊन जर समजा आपण प्रत्येकाच्या वेळेस सदस्यांची जर संख्या डिसाईड केली असती, तर आतापर्यंत एवढे मोठे सदस्य संख्या वाढली असती भरमसाठ. कशी वाढली असती? आयदर खूपच कमी झाली असती, आयदर खूपच या ठिकाणी वाढली असती. ज्या राज्यांची राज्यांची लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे, जसं बिहार आहे, युपी आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड लेवलला आहे ना, या ठिकाणी काय झालं असतं? या ठिकाणी विधानसभेच्या सदस्यांची संख्या वाढली असते, कारण आधार लोकसंख्या आहे. जसं काही राज्यांची लोकसंख्या काय घटलेली आहे, बरोबर आहे की नाही? सो जसं केरळ आहे, घटलेल्या या राज्यांची लोकसंख्या घटल्यामुळे जर आपण प्रत्येक जनगणनेच्या आधारावर जर का हे केलं असतं, सदस्य संख्या बदलली असती, तर खूप त्यांची काय झाली असती? या ठिकाणी कमी झाली असती. मग ही जी मिसअंडरस्टँडिंग आहे किंवा याला आपण काय म्हणतो, या ठिकाणी हा जो गोंधळ आहे, हा गोंधळ टाळण्यासाठी आपण एक सिलेक्टिव्ह काय केलं? वर्ष घेतलं 2026 पर्यंत. दॅट्स इट, एंड. बरोबर आहे की नाही? नाव आता 2008च्या मतदारसंघाचं पुनर्रचना जी आहे ती का, म्हणजे तिथेच का? आता त्यांनी काय सांगितलं बघा, राज्याअंतर्गत बघा या ठिकाणी काय होईल, या ठिकाणी काय होईल? आता समजा हे महाराष्ट्र राज्य आहे, क्लिअर आहे तुम्हाला? हे एक एक्झाम्पल आहे. महाराष्ट्र राज्य आहे. आता 2011ला जी लोकसंख्या होती आणि 2021 ला जी लोकसंख्या, याच्यामध्ये बदल झाला की नाही? याच्यामध्ये बदल झाला की नाही? बरोबर एक नाही झाला. आता बरोबर आहे, सपोज हे ए नावाचा मतदारसंघ आहे. 2011ला यामध्ये समजा 1 कोटी लोकसंख्या होती, 1 कोटी लोकसंख्या होती, बरोबर आहे. आणि हा बी नावाचा एक मतदारसंघ आहे, या ठिकाणी इथं 15 लाख लोकसंख्या होती, बरोबर आहे. परंतु 10 वर्षामध्ये इथं काय झालं माहितीये का? डायरेक्ट 2.5 कोटी झाली, बरोबर आहे. इथे मात्र फक्त 30 लाख झाली, राईट. मग आता एक आमदार जो आहे या ठिकाणी 2.5 कोटी लोकांचा एक आमदार आहे, आणि एक आमदार काय या ठिकाणी फक्त 30 लाख लोकांचा एक आमदार आहे. हे जे आहे, ह्या जो मधला जो गॅप आहे ना, हा जो मधला जो डिफरन्स आहे, हा गॅप भरून काढण्यासाठी काय करायचं? मग काय करायचं? मतदारसंघच पुन्हा काय करायचे माहितीये का? रिकन्स्ट्रक्ट करायचे, ताकी याचा मतलब हा होईल की प्रत्येक मेंबर जो आहे, प्रत्येक आमदार जो आहे, हा आमदार काय करेल? या ठिकाणी सारख्याच लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करेल, बरोबर आहे. 2008ला आपण परिसीमन काय मतदारसंघ पुन्हा रचित करण्यात आले, कारण का प्रत्येक आमदार सारख्याच लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करण्यासाठी काय आहे? ही काय कॉन्सेप्ट आपल्याला आपण इंट्रोड्यूस केलेली आहे 2008ला. सो आय होप की तुम्हाला ही क्लिअर झालं असेल. नाव आता पुढे बघूया आपण. बघा या ठिकाणी नेक्स्ट आहे विधानसभेची जागा जी आहे, त्या विधानसभेच्या जागामध्ये असणारं जे आरक्षण आहे, आरक्षण मी तुम्हाला मग सांगितलंय कलम 332 नुसार एससी आणि एसटी ला काय आहे? या ठिकाणी राखीव मतदारसंघ या ठिकाणी विधानसभेमध्ये असतात. अर्थात एससी एसटी राखीव प्लस या ठिकाणी अराखीव जे आहेत, अनारक्षित मतदारसंघामध्ये सुद्धा या ठिकाणी निवडणूक लढवू शकते. क्लिअर आहे? बरोबर आहे. सो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातील हे काय आहे? हे मग मी तुम्हाला सांगितलं 104 घटना दुरुस्ती जे आहे हे आपण 2019 ला लागू केलं, आणि पुढे 10 वर्ष पुन्हा आरक्षण वाढवलेलं आहे. तसं महाराष्ट्रातील याचा जर आधार घेतला तर 29 जागा ज्या आहेत, हे लक्षात ठेवा, 29 जागा या एससी साठी काय आहेत? या ठिकाणी राखीव आहेत, आणि 25 जागा ज्या आहेत ह्या शेड्यूल ट्राईब म्हणतो या ठिकाणी एसटी साठी या ठिकाणी काय आहेत? राखीव आहेत, बरोबर आहे. सो आता बघूया महाराष्ट्रामध्ये आरक्षण चालता तुम्हाला आपण चार्ट भेटून जाईल की आरक्षण कसं आहे महाराष्ट्रामध्ये, कारण आरक्षण जे आहे राज्यानुसार काय या ठिकाणी वेगळं आहे. आता खूप महाराष्ट्रामध्ये पण काय या ठिकाणी आरक्षणाचा मोठा काय या ठिकाणी आंदोलन चालू आहे. सो बघूया आपण आरक्षण एका ग्लान्स मध्ये कसं आहे. महाराष्ट्रातील आरक्षण बघा, ओबीसीला महाराष्ट्रामध्ये किती आरक्षण आहे? तर ओबीसीला या ठिकाणी 19% आरक्षण आहे. एससीबीसी ला काय आहे? या ठिकाणी 16% आरक्षण आहे. शेड्यूल कास्ट म्हणजेच काय? एससी ला किती आहे? शेड्यूल कास्टला या ठिकाणी किती आहे? 13% आहे. शेड्यूल ट्राईबला 7% आहे, बरोबर आहे. विमुक्त जाती ज्या आहेत त्याला 3% आहे. नॉमॅडिक एनटीबी ला 2.5% आहे. त्याच्यानंतर एनटीसी ला 3.5% आहे. एनटीडी ला या ठिकाणी 2% आहे, आणि स्पेशल एसबीसी आहे ना, याला किती आहे? तर या ठिकाणी 2% आरक्षण आहे. सो तुम्ही बघा तुम्ही कोणत्या कास्ट मध्ये येता या ठिकाणी, आणि याच्या व्यतिरिक्त जे राहील
ते म्हणजे काय या ठिकाणी ओपनचा कोटा आहे. क्लिअर आहे? येस. पुढे बघूया. आता काय आहे विधानसभेचा कालावधी. ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे विधानसभेचा कालावधी जो आहे तो किती वर्षाचा आहे. साधारणतः विधानसभेचा कालावधी जो आहे या ठिकाणी नॉर्मलचा 5 वर्षाचा आहे, परंतु 5 वर्षाच्या आधी विधानसभा मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने बरखास्तही केली जाऊ शकते किंवा राष्ट्रपती राजवट लागली तरी या ठिकाणी विधानसभाचा कार्यकाल काय होईल या ठिकाणी काय आहे कमी केला जातो, वाढवला सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो. त्यासोबतच काय राष्ट्रीय आणीबाणी हे नाही राष्ट्रपती राजवट नाही, राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा लागेल तेव्हा एका वेळेस 12 महिन्याने म्हणजेच काय आहे अशी कितीही वेळेस म्हणजे एका वेळेस काय 1 वर्षाने असं कितीही वेळेस काय करता येते एकदा वर्षांनी वाढवता येते. आणि ती हटली किंवा उठवली तर 6 महिन्यामध्ये तिला काय करणं आहे या 6 महिन्या म्हणजे हटवल्याच्या दिवसापासून मॅक्स टू मॅक्स पुढे 6 महिने काय राहील ती मॅक्स टू मॅक्स या ठिकाणी राहताना आपल्याला पाहायला भेटेल. तर थोडक्यात काय आहे की आपल्याला हे समजलं बरोबर आहे काय या ठिकाणी J&K जे आहे यांच्या विधानसभेचा कार्यकाल जो आधी आता नाही 6 वर्षाचा होता. विधानसभेचा जो कार्यकाल आहे तो कमी आणि जास्त होऊ शकतो बरोबर आहे की नाही. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार विधानसभा आपल्याला बरखास्त करता येते. हा काय यातला हा मेन कॉन्सेप्ट आहे. नाव पुढे बघा यांची जी पात्रता आहे काय काय पात्रता असली पाहिजे. विधानसभेचे जे सदस्य आहेत बघा हे महाशय आलो आम्ही आमदार मला आमदार मला हमारा नेता जिंदाबाद. अबे काय तुम्हारा नेता जिंदाबाद है ना या ठिकाणी बघा. सो एनिवेज हे बघा नेटा आहे ना हा नेटा बघा काय आहे दे पैसे याला घे पैसे याला दे बंदुकीला प्रोटेक्शन याला बरोबर आहे की नाही. तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी ऑब्झर्वेशन केली का. पोलीस नेता आणि गुंड या तिघांचं काय आहे या ठिकाणी समीकरण आहे. गुंडाच्या पाठीमागे पोलीस आहे आणि नेत्याच्या पुढे पोलीस आहे. गुंड आणि नेते इज इक्वल टू राजकारण आहे. राजनीती म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला. राजनीती म्हणजे या ठिकाणी गुंड प्लस मंत्री बरोबर राजनीती. कारण मंत्र्यांच्या पुढे पोलीस आहे प्रोटेक्शनसाठी अर्थातच पुढे पोलीस आहे आणि गुंडांच्या पाठीमागे पोलीस आहे. मंत्री आणि गुंड या ठिकाणी डिस्कशन करत होते. मंत्री आणि गुंड या ठिकाणी डिस्कशन करत होते काय की माझी तुला गरज आहे तुझी मला गरज आहे बरोबर आहे. तुझ्या पुढे गुंड पोलीस मंत्र्यांना सांगतात तुमच्या पुढे म्हणजे तुझ्या पुढे पोलीस आहे तुझ्या प्रोटेक्शनसाठी बरोबर आहे. आणि मंत्री बोलतो गुंडांना तुझ्या पाठीमागे पोलीस आहे तुला पकडण्यासाठी. का बरं मग आपण एकत्र जर आलो पडद्याच्या पाठीमागं तर आपण काय करू शकतो एक वेगळी कॉन्सेप्ट तयार करू शकतो. त्याचं नाव आहे राजकारण. गुंड प्लस मंत्री बरोबर राजकारण. हे समीकरण काय आहे परफेक्ट आहे या ठिकाणी. एनिवेज आता या ठिकाणी बघा सदस्याची पात्रता कशी असावी सांगण्यात आलेलं आहे बरोबर आहे की नाही. या ठिकाणी बघा 183 कलमानुसार पात्रता देण्यात आलेली आहे बरोबर आहे. आता ही जी पात्रता आहे कोणती ऑब्व्हियसली भारतीय व्यक्ती असणं या ठिकाणी गरजेचंच आहे. त्याची वयाची 25 वर्ष या ठिकाणी पूर्ण असणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच त्यांनी काय नमुन्यानुसार शपथ घेणे काय गरजेचं आहे त्याखाली साईन करणं गरजेचं आहे. हे काही महत्वाच्या कायद्याच्या पात्रता आहेत. त्यासोबतच संसदेने जो कायदा केलेला आहे या कायद्यानुसार त्याच्याकडे पात्रता असणं गरजेचं आहे. त्यासोबतच काय लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 आरपीए काय म्हणतो आपण त्याला पीपल रिप्रेझेंटेटिव्ह आरपीए ऍक्ट जो आहे बरोबर आहे त्यानुसार ती व्यक्ती पात्र असणं गरजेची आहे. ऍडिशनली काही पात्रता आहेत आरपीए नुसार ते आपण ऍडिशनली पात्रता या ठिकाणी बघून घ्या. कोणत्या येतात. एखादी व्यक्ती विधानसभेचे सदस्य म्हणून पात्र होण्यासाठी संबंधित राज्यातील कोणत्याही लक्षात ठेवा हे शब्द लक्षात ठेवायचे कोणत्याही आता तिथे येईल त्याच राज्य त्याच विधानसभा मतदारसंघातील नोंदणीकृत असावा. त्याच नाही ती व्यक्ती ज्या ठिकाणावरून निवडणूक लढत आहे त्याच ठिकाणी ती नोंदणीकृत असावी याची काही गरज नाही. कोणत्याही त्या राज्यातील पाहिजे फक्त कोणत्याही त्या राज्यातील काय असला पाहिजे तो नोंदणीकृत या ठिकाणी काय असला पाहिजे सदस्य असला पाहिजे. अनुसूचित जाती जमाती यावर लढवणारी व्यक्ती जी आहे या जागेवर लढवणारी व्यक्ती त्याच समाजातील असली पाहिजे. अर्थातच काय अनुसूचित जाती जमातीतील व्यक्ती जी आहे अनारक्षित जागा जी आहे म्हणजे अनारक्षित म्हणजे काय ओपनवाला जो मतदारसंघ आहे त्याच्यामधून सुद्धा काय करू शकते इलेक्शन लढू शकते. सो या ठिकाणी जर अपात्रता काय दिली तर कोणत्या आहेत बघा 191 कलमानुसारची अपात्रता आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार अपात्रता आहे आणि पक्षांतर बंदी या कारणावरून काय आहे या ठिकाणी अपात्रता आहे. सो बेसिक लेवल आपण 191 नुसार काय आहे पात्रता आपण या ठिकाणी पहिलं बघून घेऊया. पहिली ती व्यक्ती जी आहे ना ती व्यक्ती कोणत्याही लाभाच्या पदावर नसावी. समजते माझं बोलतो तुम्हाला. ती व्यक्ती जी आहे ती व्यक्ती कोणत्याही लाभाच्या पदावर असता कामा नये. लाभाचं म्हणजे काय सरकारी नोकरदार नसावा वगैरे वगैरे. परंतु राज्य आणि केंद्र मंत्री राज्य आणि कॅबिनेट मंत्री हे लाभाचे पद मानले जाणार नाही. म्हणजेच काय एखादी मंत्री राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री जर बनले तर लाभाचे पद असणार नाही आहे. जिथे कलर चेंज आहे तिथे या ठिकाणी काहीतरी गडबड आहे. क्लिअर आहे.
दुसरी एक अजून अपात्रता आहे, ती व्यक्ती मनोरुग्ण नसावा आहे ना, म्हणजे काही सायकिक नसावा. त्यानंतर पुन्हा अमुक्त किंवा नादार किंवा दिवाळखोर नसावा आहे ना, दिवाळखोर पण त्या ठिकाणी असू नये, हे काही अपात्रता आहे. बरोबर आहे. त्यासोबतच तो भारताचा नागरिक नसेल किंवा त्याने स्वेच्छेने परकी देशाचे नागरिकत्व जर स्वीकारलं असेल तर, आणि इतर देशाशी तो इमान असेल आणि भारताशी काय असेल तो देशाप्रती त्याची निष्ठा कमी झालेली असेल, तर हे काय इतर काही महत्वाचे काय आहेत, इतर पात्रता आहेत. त्यानंतर बघा अपात्रता, राईट. आता या अपात्रतेवरील निर्णयाचा जो काही समजा काही वाद जर असेल आहे ना, याबाबतचा काही प्रश्न तयार जर झाला असेल तर तो वाद या ठिकाणी कोण निवडून म्हणजे कोणाकडे सोडवला जातो, तर या सदस्यांच्या संदर्भात कोणताही या ठिकाणी जर वाद निर्माण झाला तर तो वाद काय करेल, या ठिकाणी राज्यपालाकडे या ठिकाणी सोपवला जाईल आणि राज्यपाल तो राज्य निवडणूक आयोगाच्या मतानुसार काय करेल, त्याला निर्णय घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. क्लिअर आहे. पुढे बघा. सोबतच पुन्हा अजून 1951चा जो पीपल रिप्रेझेंटेटिव्ह पीपल ऍक्ट 1951 जो आहे, याच्यानुसार काय अजून अपात्रता आहेत बघा. निवडणुकीविषयक गुन्हेगारीत दोषी आढळता कामा नये, राईट. त्यासोबत जर त्याला कोणत्याही गुन्ह्यासाठी कोणत्याही सांगितलंय बरं, कोणत्याही गुन्ह्यासाठी 2 किंवा अधिक कालावधीचा तुरुंगवास झाला असेल तर मात्र प्रतिबंध स्थान पद्धतीच्या कायद्याखाली अटक झालेली असणारी व्यक्ती अपात्र ठरणार नाही आहे. पुढे त्यांनी निवडणूक विषयी जे लेखे आहेत आहे ना, त्याचा निवडणुकीत झालेला खर्च जर त्यांनी व्यवस्थित लवकर दिला नाही तर, आणि तो कोणत्याही सरकारी महामंडळामध्ये 25% पेक्षा भागीदार असलेल्या महामंडळ सरकारचा 25% पेक्षा जास्त भागीदार असले त्या ठिकाणी तो व्यवस्थापन किंवा या ठिकाणी डायरेक्टर या ठिकाणी असता कामा नये. त्यासोबत भ्रष्टाचार, बेमानी हे काय त्याच्यात आरोप असता कामा नये. सरकारी सेवेतून त्याला डिसमिस केलेलं असता कामा नये. भ्रष्टाचारास प्रोत्साहन दिलेलं असाही व्यक्ती काय होईल, या ठिकाणी अपवाद होईल. अस्पृश्यता, हुंडा यासारख्या काही महत्वाच्या ज्या काय झाले हे आहेत याच्यामध्ये सुद्धा तर तो दोषी आढळला त्याला या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येईल. पक्षांतर बंदीचा कायदा जो आहे ना, एका पक्षातून काय करायचं दुसऱ्या पक्षामध्ये जायचं असं जर असेल तर या ठिकाणी जसं आता महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे तसं जर झालं असेल तर या ठिकाणी सुद्धा उमेदवार काय असेल या ठिकाणी अपात्र होईल. आता कसं आहे बघा, जर तो ज्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडून आला आहे त्या पक्षाचे सदस्यत्व त्याने जर स्वेच्छेने सोडल्यास तो अपात्र असणार आहे. त्यानंतर बघा, जर त्याने त्याच्या पक्षाने किंवा पक्षाने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने दिलेले निदर्शनाविरोधात किंवा त्याच्या संमतीविरुद्ध मतदान केल्यास, बरोबर आहे, पक्षाचं तुम्हाला ऐकावं लागेल आहे ना, म्हणजे पक्षाच्या विरोधात जाता कामा नये. तर 15 दिवसाच्या आत माफ न केल्यास त्या पक्षानं. त्यानंतर अपक्ष म्हणून निवडून आलेला जर व्यक्ती आहे, निवडणुकीनंतर एखाद्या राजकीय पक्षामध्ये जर गेला तर ती व्यक्ती सुद्धा या ठिकाणी काय असणार आहे, अपक्ष काय म्हणतो आपण डिस्क्वालिफाय होणार आहे. पक्षांतर्गत कारणावरून अपात्रतेच्या संदर्भात निर्णय विधानसभेच्या सदस्यामार्फत सभापती घेतात. आता या ठिकाणी आधीचा कोण निर्णय घ्यायचे तर राज्यपाल आहे ना, राज्यपाल आधीचा निर्णय घ्यायचे कोणामार्फत, राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत. आणि या ठिकाणी कोण घेतं तर विधानसभेचा सभापती. अर्थातच या निर्णयाला न्यायालयीन पुनर्विरोध करण्याचं तत्व लागू असते. म्हणजे समजा न्यायालयामध्ये याला आपल्याला घेऊन जाता येतं. 1992चा सुप्रीम कोर्टचा काय हा निर्णय आहे. विधानसभेचे सदस्य आणि त्याची जी प्रतिज्ञा आहे, सो या ठिकाणी अनुसूची 3 मध्ये आहे ना, या ठिकाणी काय आहे, पदग्रहण करण्यापूर्वी त्याला राज्यपालाच्या समोर या ठिकाणी काय केलं होतं, या ठिकाणी इथे राज्यपालाच्या समोर होतं, तिथे काय आहे राष्ट्रपतीच्या समोर. क्लिअर आहे. नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर किंवा म्हणजे राज्यपाल असेल किंवा त्यांनी नियुक्त केलेली दुसरी एखादी व्यक्ती असेल. 3ऱ्या अनुसूचीमध्ये हे याच्यावर प्रश्न येऊन गेले. 3री अनुसूची जी आहे ना, 3ऱ्या अनुसूचीमध्ये या ठिकाणी प्रतिज्ञा घेऊन खाली सही करावी लागणार आहे. आता प्रतिज्ञा काय असतं, मी क ख ग म्हणजे काय, मी डॅश डॅश, आता मी सुशेन आहे, सुशेन महादेव आगाव, तर मी काय करणार या ठिकाणी माहिती आहे का, असं लिहिणार, मी सुशेन महादेव आगाव विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आले आहे, ईश्वर साक्ष शपथ घेतो, प्रतिज्ञा करतो, कायद्याद्वारे प्रस्थापित झालेल्या भारतीय संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगून भारताचे सार्वभौम एकत्वता उन्नत राखीन आणि कर्तव्य पार पडेल. अर्थात याचा अर्थ काय, भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा बाळगायची आहे, भारताच्या सार्वभौम आणि एकात्मता उन्नत राखण्याचं काय आहे मी काम करणार आहे. बरोबर आहे. सोबतच काय आहे, निवडून आलेल्या आणि नामनिर्देशित सदस्यांनी शपथ घेतल्याशिवाय त्याला सभागृहाच्या कामकाजामध्ये भाग घेता येत नाही, तो दंड आहे. आणि जर समजा असे एखाद्याने जर का भाग घेतला तर त्याला काय आहे, या ठिकाणी दंड देण्यात येणार आहे किंवा सदस्याचे जे काही महत्वाचे प्रिव्हिलेजेस जे अधिकार आहेत ते अधिकार या व्यक्तीला देण्यात येणार नाही आहेत. क्लिअर आहे इथपर्यंत, क्रिस्टल क्लिअर तुम्हाला. येस. नाव आता आपण पुढे जाऊया. 190 कलम जे आहे 190 कलमानुसार काय आहे, या ठिकाणी जागा कशी रिक्त होते. दुहेरी सदस्य जर असं एक व्यक्ती आहे समजा, हा आता कोणता एक बबन्या नावाचा घ्या बबन्या बबन्या, लक्षात ठेवा बबन्या नावाचा जो आमदार आहे, आता कुणाचं जर नाव असेल आमदारापैकी ते योगायोग समजावं बरं. एनिवेज, बबन्या नावाचा आमदार आहे तो विधानसभा, लक्षात ठेवा
विधानसभेवर पण निवडून आला आणि विधान परिषदेवर समजा या ठिकाणी काय केलं, विधानसभा प्लस विधान परिषदेवर काय केलं, या ठिकाणी तो निवडून आलेला आहे. तर त्याला कुठलं ना कुठं तरी एक पद सोडावं लागेल आणि एकाच ग्रहामध्ये त्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, या ठिकाणी नियुक्त व्हावं लागेल. आता ते परिस्थिती विधिमंडळाच्या कायद्याने केलेल्या तरतुदीनुसार त्याची एका सभागृहातील जागा रिक्त होईल. आता कुठल्या सभागृहातील जागा रिक्त होईल ते कायद्यात ठरवण्यात आलेलं आहे. अपात्र विधानसभेचा सदस्य घटनात्मक तरतुदी अन्वये अपात्र ठरल्यास त्याची सभागृहातील जागा रिक्त होईल. ऑब्विसली त्याचा सदस्यत्व गेलं तर त्याची जागा सुद्धा या ठिकाणी रिक्त होईल. एनिवेज हे आहे दुहेरी सदस्यत्व. राजीनामा, येस राजीनामा म्हणजेच काय, सदस्य सभापतीकडे आपला राजीनामा देऊन आपली जागा रिक्त करेल. अनुपस्थिती 60 दिवसापेक्षा विना म्हणजे ग्रहाची जी आहे, ग्रहाची या ठिकाणी काय परमिशन असताना 60 दिवसापेक्षा जर जास्त गैरहजर आला तर काय आहे, या ठिकाणी त्याचं तो डिस्क्वालिफाय होईल. पण हे 60 दिवस पकडताना सभा तहकुबी वगैरे वगैरे जे आहे हे पकडण्यात येणार नाही आहे. इतर कारणामुळे म्हणजे इतर कारण अजून कोणते, तर न्यायालयाने समजा त्याची निवडणूक अवैध ठरवली, बरोबर आहे, सभागृहात त्याची हकालपट्टी झाली, राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती या पदावर त्याची निवडणूक झाली आणि तो व्यक्ती राज्यपाल म्हणून जर निवडून आला, सो इतर कारणामुळे सुद्धा काय होऊ शकतं, या ठिकाणी सभागृहातील त्याची जागा रिक्त होईल. जागा काय होते, सीट ऑफ वॅकंट म्हणतो आपण त्याला. एनिवेज सो पुढे बघा 193 नुसार काय आहे, दंड म्हणजे एखादी व्यक्ती जी आहे, बरोबर आहे, एखादी व्यक्ती खालील परिस्थितीमध्ये जर सभागृहाचा कामकाजात जर भाग घेतला तर त्याला प्रतिदिनी 500 रुपये काय आहे, या ठिकाणी दंड आहे. कोणते आहे, जर त्यांनी शपथ घेण्यापूर्वी सभागृहामध्ये काय करायचे, कामकाजाला सुरुवात केली, त्याने शपथ सदस्यास पात्र नाही आहे ना, शपथ घेण्यास पात्र नाही तरी पण तो घुसला आहे ना, असंच घुसला आहे ना, तर मग काय करणार, त्याला दंड होणार आहे. जर एखाद्या विधिमंडळ कायद्यानुसार सभागृहाचा सदस्य म्हणून स्थानापन्न होण्यास किंवा मतदान करण्याची आपणास मनाई आहे तरी सुद्धा त्यांनी तसं केलं आहे ना. अर्थ काय आहे, दंड कधी होतो, म्हणजे तो कायद्याचं नाही ऐकलं, तुझ्याकडे काहीच नाही, तू सदस्य नाही आहे, तू शपथ नाही घेतली आहे ना, तुला मनाई केलेली आहे आणि तू तरी पण चालला येण्यासारखा कामकाज भाग घ्यायला. अरे घे ना माझं पण वोटिंग आहे. अबे तुझं वोटिंग कुठे आहे, आता बाबण्या अबे वोटिंग कुठे तुझं, तुझी सभागृहातली जागाच या ठिकाणी काय झालेली, खारिज झाली, तुझं वोटिंग कुठे आहे. सो या ठिकाणी काय आहे, हे असं होतं, बरोबर आहे. म्हणून 193 नुसार काय आहे, अंतर्गत दंड आहे हे 500 रुपये प्रत्येक दंड असं. पुढे पगार व भत्ते. आता हे पगार भत्ते जे आहे या ठिकाणी राज्यघटनेमध्ये जे आहे, राज्यघटनेमध्ये याची तरतूद नव्हती, परंतु ते विधिमंडळाने कायद्यानुसार काय केलेलं आहे, या ठिकाणी पगार व भत्ते मला वाटतं 2-3.5 लाख रुपये समथिंग काहीतरी, एकदा चेक करा, काही बराचसा पगार काय होतो यांना या आमदारांना भेटत आहे ना. सो पीठासीन अधिकारी, आता हे पीठासीन अधिकारी कोण कोण, मग तुम्हाला सांगितलं सभापती आणि उपसभापती आहे ना, 2 पीठासीन अधिकारी आहेत. कोण कोण बरं, सभापती आणि उपसभापती हे 2 विधानसभेचे पीठासीन अधिकारी आहेत. मग आता सर सांगा ना यांची निवडणूक कशी आहे. बघा, पहिला सार्वत्रिक निवडणूक झाली विधानसभेची, तर पहिल्या बैठकीमध्ये शक्य तितक्या लवकर विधानसभेच्या पीठासीन अधिकाऱ्याची निवड केली जाते. गॉट द पॉइंट. आणि ज्या बैठकीमध्ये विधानसभेचा पीठासीन अधिकारी म्हणजेच सभापती निवडला जातो, त्या सभेचं अध्यक्षस्थान प्रोटेम स्पीकर धारण करत असतो. क्लिअर आहे इथपर्यंत. चला आता आपण पुढे बघूया. ते बघा हे महाशय आहेत. अरे सुनो प्लीज सिट डाऊन असं करत असतात ना तिकडे संविधानामध्ये. आणि मग इकडे सभापती महोदय तुम्ही माझे 2 मिनिटं काटले, तुम्ही माझे 30 सेकंद काढले, असं चालत असते ना. मग तिकडनं काही काउंटर क्वेश्चन आला की तिकडनं ते सभापती महोदय म्हणतात नथिंग विल गो ऑन रेकॉर्ड, म्हणजेच काय आहे, काहीही मी आता रेकॉर्ड करू शकत. त्यांच्या हातामध्ये असतं ते सगळं बटन वगैरे. हे नाही ते बघा महाशय कसे बसते तिकडे. आता बघा प्रोटेम स्पीकर यांचे अध्यक्ष स्थान भूषवतात, म्हणजे पहिल्याच बैठकीमध्ये काय आहे, यांची निवड केली जाते. आता निवड कशी केली जाते, विधानसभा सदस्य आपल्याच सदस्यामधून एकाची साध्या, इथे एमपीएससी बरेच झोपेल तुम्हाला है ना. या ठिकाणी एमपीएससी काय करेल माहितीये का, विशेष सांगेल, विशेष बहुमताने. या ठिकाणी एमपीएससी बोलेल प्रभावी बहुमताने. बरोबर आहे की नाही, ना विशेष ना प्रभावी. इथे काय आहे, इथे साधं बहुमत आहे. काय आहे, साधं, ओनली सिंपल. बरोबर आहे की नाही. या ठिकाणी सभापतीची निवड या ठिकाणी केली जाईल आणि सभापतीची निवड केली जाईल. बरोबर आहे. आणि निवडीची जी तारीख आहे ही राज्यपालामार्फत या ठिकाणी निश्चित केली जाते. म्हणजे कोणत्या तारखेला निवडीची तारीख, बरं का, ठिकाण आणि तारीख असं नाहीये, ते ठिकाण आणि तारीख तिकडे केंद्रामध्ये आहे. या ठिकाणी फक्त राज्यपाल काय करतो, या ठिकाणी तारीख पे तारीख असं नाहीये.
तारीख पे तारीख नाही आहे, तारीख निवड करतो. क्लिअर आहे. घटनेत सभापतीसाठी विशेष कोणतीही पात्रता नाही सांगितलेली, फक्त एवढं सांगितलंय की तो केवळ काय आहे, या ठिकाणी विधानसभेचा सदस्य असावा, एवढंच या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आपले महाराष्ट्राचे विधानसभेचे सभापती काय त्यांचं नाव आपलं नार्वेकर. एनिवेज, आता याचा कार्यकाल जो आहे ना, सभापतींचा कार्यकाल आहे तेवढाच आहे 5 वर्षाचा. अर्थात त्याच्या आधी सुद्धा ते आपले पद रिक्त करू शकतात. बरोबर आहे की नाही? राईट. म्हणजेच काय, सभापती विधानसभा विसर्जित झाली तर ते आपले पद या ठिकाणी रिक्त करतील. आपल्या पदाचा राजीनामा ते काय करतात, या ठिकाणी उपसभापतीकडे देऊन ते काय करतील, आपलं पद सुद्धा या ठिकाणी काय करतील, या ठिकाणी धारण करतील. नवीन विधानसभेच्या पहिल्या बैठकीच्या तात्काळ आधी ते आपले पद काय करतात, या ठिकाणी सोडतात. बरोबर आहे. सो पुढे पदरिक्तता. आता पदाची रिक्तता कशी होऊ शकते, जर त्यांचं सदस्य तो जर सभागृहात तुम्ही पाणी पिता, जर त्यांचा सभागृहामधलं सदस्यत्व जर गेला असेल तर, बरोबर आहे, त्यांनी राजीनामा दिला असेल तर, बरोबर आहे, सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात, उपसभापतीकडे, आणि उपसभापती कोणाकडे देतात, सभापतीकडे. बरोबर आहे. तसंच यांना जर पदावरून दूर करायचं जर असेल तर 14 दिवसाची पूर्व नोटीस द्यावी लागते. बाबा लक्षात ठेवा, 14 दिवसाची काय करावं लागेल ना, पूर्व नोटीस द्यावी लागेल. आणि हे कोणत्या कारणामुळे आपण त्यांना काय करतोय, या ठिकाणी पदावरून दूर करतोय, हे कारण जे आहेत ना, हे निश्चित स्वरूपाचे असावे लागतात, आहे ना, संदिग्ध असून चालत नाही आहे. क्रिस्टल क्लिअर आहे. बरोबर आहे. आता बघा, सभापतीनं जर पदावरून दूर करायचा ठराव जर विचाराधीन असेल तर सभापती हजर असले तरी विधानसभेचे अध्यक्षपद जे आहे ते भूषवू शकत नाहीत. आता समजा 14 दिवस झाले आणि 14 दिवसानंतर काय माहितीये का, 15वा दिवस आला, सो ते हजर राहणार आहेत पण ते अध्यक्ष स्थान भूषवू शकत नाही आहेत. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. विधानसभेत भाषण करण्याचा व त्याच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क जो आहे तो तेवढ्या काळात त्यांना त्या ठरावावर तसेच अन्य कोणत्याही बाबीवर केवळ पहिल्या फेरीतच मतदानाचा अधिकार आहे. समसमानतेच्या मतदानावर अधिकार येत नाही. आता थोडक्यात काय आहे, बाकी एखादं बिल पास होताना नाही का सगळे मेंबर जे असतात आपलं वोटिंग करतात, माझा सपोर्ट आहे किंवा माझा विरोध आहे, तसं यांना फक्त पहिल्याच फेरीमध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे. कधी, जेव्हा ते त्यांच्यावर ते काय म्हणतो आपण, त्यांना पदावरून दूर करायचं कामकाज चालू असते तेव्हा. बरोबर आहे. परंतु अंतिम निर्णय म्हणजे समजा 10 असे जर मतं पडले तर मग जो कास्टिंग वोट जे आहे ना, ते त्याचा यांना अधिकार नाही आहे ना. म्हणजेच काय आहे की फक्त पहिल्याच फेरीमध्ये हे मतदान करू शकतात, अंतिम फेरीमध्ये मतदान करता येणार नाही आहे. बरोबर आहे. यांची अधिकार भूमिका जी आहे तर विधानसभेच्या सभापतीला मोठ्या प्रमाणामध्ये राज्यघटनेत तसेच पुन्हा कायदेमंडळ निर्माण केलेले कायदे आणि या ठिकाणी प्रशासकीय आणि न्यायिक हे काही महत्वाच्या जबाबदारी आहेत, म्हणजे कायदे अधिकार आहेत. या अधिकाराचा आधार घेऊन काय करावं, त्यांना कार्य करावे लागतात. बघा कोणते कार्य सभापती प्रमुख या नात्याने काय करतील, सभागृहाचा प्रमुख या नात्याने काय करतील, या ठिकाणी महत्वाचं कार्य त्यांना पार पाडावे लागतं. विविध त्याला काय म्हणतो आपण, विविध जे विधेयक आहेत या विविध विधेयकाच्या संदर्भात अर्थ लावणे, धनविधेयक आहे की नाही, बरोबर आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार फायनली कुणाचा असतो, सभापती महोदयांचाच असतो या ठिकाणी. त्यासोबतच सभापतीने जो निर्णय, ते सिंपल आहेत, वन लाईनर, सभापतीने जो निर्णय दिलेला असतो, लक्षात ठेवा, सभापतीचा निर्णय सर्वावर काय या ठिकाणी बंधनकारक असतो, है ना. सर्वावर काय, त्याला कुठल्याही न्यायालयामध्ये काय आव्हान देता येणार नाही आहे ना. सो प्रश्नास्पद नाही किंवा तुम्ही असंच का केलं तसंच का केलं, तसं काही करता येणार नाही. त्यासोबत काय, सभापती जे आहेत, सभापती विधानसभेच्या सर्व बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवतात. बरोबर आहे. आणि या ठिकाणी काही जे महत्वाचे जे काही बिलं आहेत त्या बिलांचा अर्थ लावणे हे सुद्धा काय या ठिकाणी महत्वाचा अधिकार जो आहे आपल्या या विधानसभेच्या सभापतीला असताना आपल्याला पाहायला भेटतो. मग आता विधानसभेचे सभापती हे पण डिसाईड करू शकतात, काय डिसाईड करू शकतात, या ठिकाणी मीटिंग म्हणजे म्हणजे हाऊसची जी मीटिंग आहे, घनसंख्या पूर्ण जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरू न करण्याचा जो अधिकार आहे हा अधिकार कुणाला आहे, तर या ठिकाणी आपल्याला समजतं की सभापतींना मोजायला आहे. आणि घनसंख्याची पूर्ती होण्यासाठी वन थर्ड आता 288 चे 1/3 किती होतात हे लक्षात काढून ठेवा, ताकी एमपीएससी तुम्हाला ते पण विचारेल. समजते माझं बोलणं तुम्हाला. त्यानंतर पुन्हा पहिल्याच फेरीत मतदान, त्यानंतर विधानसभेच्या सभागृहात मतदानाच्या पहिल्या फेरीत आपले मत देत नाहीत. आता उलट आहे, लक्षात ठेवा. आधी त्यांच्यावर जर त्यांना पदावरून जर दूर करायचं जर का या ठिकाणी जर का विधेयक जर असेल, पदावरून दूर करायचं जर का प्रोसेस असेल तर त्यांना पहिल्या फेरीत मतदान करता येतं. परंतु नॉर्मल कामकाजामध्ये त्यांना पहिल्या फेरीत मतदान करता येत नाही. फक्त आणि फक्त काय आहे, समसमानतेच्या विरुद्ध काय करत मत जर पडले तर ते आपलं काय करू शकतात, या ठिकाणी आपलं मत कास्टिंग वोट देऊ शकतात. क्लिअर आहे. एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचं काम सुद्धा कोणाचं आहे, सभापती महोदयाचं असताना आपल्याला पाहायला भेटतं. क्लिअर आहे. त्यासोबतच काय आहे,
52वी घटना दुरुस्ती 1986 ला काय झालेलं आहे, पक्षांतर बंदी अँटी डिफेक्शन लॉ म्हणतो आपण त्याला. अनुसूचित 10व्या नुसार काय आहे, पक्षांतराच्या कारणानुसार विधानसभेच्या सदस्यत्व आपण अतिरिक्त संदर्भात काय आहे, या ठिकाणी सभापती काय आहे, त्यांना सभापतीच्या संदर्भात निर्णय घेण्यास काय आहे, निर्णय घेता येतो. अर्थातच सभापतीने घेतलेला जो निर्णय आहे तो न्यायालयात काय आहे, या ठिकाणी न्यायालयात काय आहे, लागू आहे. सो अशा प्रकारे काय आहे, महत्वाचे जे काही समिती असतात, ज्या समिती आहेत सभागृहामधल्या, या महत्वाच्या समिती ज्या आहेत सभागृहात, त्या महत्वाच्या समितीमधील काय आहे, जे अध्यक्ष असतात त्या अध्यक्षांचं काम काय म्हणतो, यांचं अध्यक्षांची निवड जी आहे, निवड करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी काय करतात, या ठिकाणी सभापतीचं आहे. अर्थात मला तुम्हाला इन वन शॉट मध्ये हे सांगायचं की सभापती जे आहे, सभापती याला प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा पीठासीन अधिकारी उगाच म्हणत नाहीत, कारण त्यांच्याकडे काय आहे, तेवढी पॉवर आहे. आता सभापतींना कुठून कुठून पॉवर भेटते, सभापतींच्या अधिकारांचा जो सोर्स आहे, आता कोणता अधिकाराचा सोर्स आहे बघा. पहिला तर मोठा सोर्स आहे आपला राज्यघटना, दुसरा सोर्स आहे विधिमंडळातील वेगवेगळे कायदे, तिसरा सोर्स आहे परंपरा आहे ना, संकेत आणि परंपरा. या 3 माध्यमातून काय केला जातो, यांना अधिकार भेटतात. नाव पुढे आपल्याला बघायचं आहे उपसभापतीचा कार्यकाल वगैरे वगैरे आहे ना. आता हे उपसभापती आहे तो अर्थातच काय, ते पण तेवढेच काम वर्षासाठी म्हणजे 5 वर्षासाठी काय करतील, या ठिकाणी आपल्या पदावर राहतील. परंतु कधी सभापती जेव्हा, लक्षात ठेवा, उपसभापती नाही रे, जरा सभापतीचा कार्यकाल, येस. सो बरोबर व्हायला लागेल. हा, एनिवेज, सो सभापती आणि उपसभापती, जेव्हा सभापती नसतील तेव्हा उपसभापतीचं काय होतं, काम एक्झिस्ट होतं. सो पुढील परिस्थितीमध्ये काय आहे, पदावधी संपण्याच्या आत आपला राजीनामा ते देऊ शकतात, जर त्यांनी विधानसभेचे संपुष्टात आले तर. बरोबर, त्यांचा जर विधानसभेचा कार्यकाल जो आहे संपुष्टात जर आला असेल तर, जर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा संबोधन सहीनिशी सभापतींना देण्यात दिला असेल तर. क्लिअर आहे. जर त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव काय असेल, विचाराधीन असेल तर, म्हणजे तसा ठराव तो आहे, 14 दिवस काय परमिशन दिल्यानंतर त्यांच्यावर काय केला जातो, आणला जातो, आणि बहुमताने म्हणजेच कोणत्या, प्रभावी बहुमताने त्यांच्यावरचा जो ठराव पारित होणं गरजेचं आहे. या ठिकाणी प्रभावी हा शब्द आहे, या ठिकाणी सिंपल मेजॉरिटी नाही आहे. क्लिअर आहे. विधानसभा उपसभापतीचे या ठिकाणी काय, काही महत्वाचे अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता अर्थातच काय आहे, जेव्हा विधानसभा सभापती काही कारणामुळे गैरहजर असतील है ना, तेव्हा विधानसभेचा सभापती या काय करतो, या ठिकाणी कामकाजामध्ये भाग घेताना आपल्याला पाहायला भेटतात. बघा आता 2 टर्म्स आहेत. सभापतीच्या पद रिक्त असेल म्हणजे काय आहे, रिक्त आणि गैरहजर, हे शब्द लक्षात ठेवा. रिक्त असेल आणि गैरहजर असेल, बघू काय, अध्यक्ष तात्पुरत्या कारणासाठी जर गैरहजर असतील तर उपसभापती हे सभापतीचे काय करतात, या ठिकाणी कार्य करतात. क्लिअर आहे तुम्हाला माझं बोलणं. उपसभापती हे सभापतीचे कार्य करतील कधी, एकतर पद रिक्त असेल तर, किंवा काही कालावधीसाठी सभापतीचं पद खाली असेल तर. क्लिअर आहे. सभापतीचे कार्य काय काय आहेत आता, तसं जर पाहिलं तर उपसभापतींना उपसभापती या नात्याने कोणतंच असं विशेष असं काही कार्य करता, म्हणजे कार्य नसतं, त्यांना म्हणजे कार्य नसतं त्यांना. क्लिअर आहे तुम्हाला माझं बोलणं. सो जेव्हा सभापती नसतील तेव्हाच उपसभापतीचं कार्य एक्झिस्ट होतं. इतर टायमाला ते काय करतात, आपलं जे कामकाज आहे ते ऍज अ सदस्य सारखंच काय करतात, या ठिकाणी घोषवताना आपल्याला पाहायला भेटतात. पुढे बघा, सभापती जेव्हा गैरहजर असल्यास उपसभापती अध्यक्ष म्हणून कार्य करतात. उपसभापती गैरहजर असल्यास सभापतीच्या विधानसभेच्या कार्यपद्धतीद्वारे ठरवण्यात अशी व्यक्ती कोणतीही काय करेल, आणि तीही व्यक्ती जर या ठिकाणी उपलब्ध जर नसेल तर या ठिकाणी कोण आहे, अन्य व्यक्ती, म्हणजे मग सभागृह ठरवेल ती अन्य व्यक्ती सभापती म्हणून काय करेल, या ठिकाणी कार्य करताना आपल्याला पाहायला भेटेल. बरोबर आहे. सो विधानसभेचं एक अध्यक्षीय पॅनल असतं. क्लिअर आहे. अध्यक्षीय पॅनल सुद्धा महत्वाचं असतं, लोकसभेचं असतं. अध्यक्षीय पॅनलमध्ये 4 सदस्य असतात आणि एक पॅनल नामनिर्देशित सदस्य करतात. बरोबर आहे. सो हे महत्वाचं आहे. सभापती व उपसभापती यांच्या अनुपस्थितीत सभापतींनी किंवा उपसभापतींनी अनुपस्थित सभापतींनी त्याची विनंती केल्यास या पॅनलमधील एक व्यक्ती काय करेल, या ठिकाणी सभापती किंवा उपसभापती या पदावर कार्य करेल आणि विधानसभेचं कामकाज जे आहे त्याचे कामकाज कंटिन्यू करेल. विधानसभेचे जे पॅनलमध्ये जे लोक आहेत ते पुनर्नामनिर्देशनासाठी काय असतील, या ठिकाणी पुनर्नामनिर्देशन होण्यासाठी पात्र असतील. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना. नाव या ठिकाणी हे जे विधानसभेचे उपसभापती जे आहेत ना, या उपसभापतीवर काही मर्यादा आहेत का, तर येस, यांच्यावर काही मर्यादा टाकण्यात आलेल्या आहेत. कोणत्या मर्यादा आहेत, कारण मर्यादेवर पण प्रश्न यायला लागलेले आहेत. उपसभापती ज्यावेळेस अध्यक्षाचे किंवा सभापतीचे कार्य पार पाडतात किंवा सभापती म्हणून कार्य करतात, तेव्हा विधानसभेच्या लक्षात ठेवा, पहिल्या फेरीत मतदान करू शकत नाहीत. केवळ मताच्या समानते वेळेसच मतांच्या समानते वेळेसच काय करतील, या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला,
मताचं जेव्हा समसमानता चालू असेल तेव्हाच काय केलं जाईल या ठिकाणी त्यांना कशाचा अधिकार आहे, या ठिकाणी मतांचा अधिकार असताना आपल्याला पाहायला भेटतो. क्लिअर आहे तुम्हाला सगळ्यांना माझं बोलणं? येस. नाव आता आपण पुढे जाऊया. आपल्याला हे बघून घ्यायचं आहे की उपसभापतींना पदावरून दूर करण्याचा जो ठराव आहे तो ऑब्व्हियसली आपण आता पाहिलेलाच आहे, राईट. ते 14 दिवसाची त्यांना काय या ठिकाणी पूर्व नोटीस द्यावं लागेल, है ना. तो तरी अशा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषू शकत नाहीत आणि सभापतींना अशा वेळी सभागृहात हजर राहण्याचा अधिकार आहे, मात्र कामकाजात भाग घेण्याचा आणि बोलण्याचा अधिकार घटनेत दिलेला नाही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सो एनिवेज आपल्याला सभापती आणि उपसभापती हे रिव्हिजन केलं तरी आपल्याला निष्कर्ष काय आहे बघा. आता आपल्याला माहिती आहे निष्कर्षमध्ये काय असतं, आपण जे शिकलेलो आहे त्याचा एक रॅन्डमली काय आहे या ठिकाणी आपल्याला निष्कर्ष करायचा आहे. क्लिअर आहे बघा. जनतेचं खरं प्रतिनिधित्व करणारं काय आहे, हे हाऊस आहे, बरोबर आहे. हे हाऊस काय जनतेचं खरं प्रतिनिधित्व करणारं आहे. कायदेमंडळातील महत्वाची जी भूमिका आहे ही भूमिका या हाऊसमध्ये काय केली जाते, या ठिकाणी पार पाडली जाते, कारण का हे थेट जनतेचं प्रतिनिधित्व करणारा हाऊस आहे. क्रिस्टल क्लिअर आहे, बरोबर आहे. सो अशा प्रकारे या ठिकाणी हा जो विधानसभा जो आहे, हा विधानसभा आपला जो चॅप्टर आहे या ठिकाणी अशा प्रकारे व्यवस्थितरित्या आपण काय केलेलं आहे, इन डिटेल्स मध्ये डिस्कस केलेला आहे. या ठिकाणी आता चेक करून घ्या आपण कोणते कोणते चॅप्टर पाहिलेले आहेत. आपण येस नाव या ठिकाणी आपण घटना पाहिली, नामनिर्देशन पाहिलं, कालावधी पाहिला, पात्रता पाहिली, अपात्र पाहिल्या, सभासद जागा रिक्त करणे, पगार आणि भत्ते आणि हे इन डिटेल्स मध्ये आपण काय केलं या ठिकाणी क्रिस्टल क्लिअर आपण कव्हर केलेलं आहे. आय होप की तुम्हाला या ठिकाणी हे आजचं सेशन जे आहे, हे आजचं सेशन तुम्हाला या ठिकाणी क्रिस्टल क्लिअर लेवलला समजलेलं असेल, बरोबर आहे. ज्यांना समजलेलं नाही आहे त्यांनी कमेंट करा, बरोबर आहे. काही समजलेलं नाही त्यांनी सांगा. आपल्या ग्रुपला सुद्धा तुम्ही टेलिग्रामला सुद्धा काय करू शकता, या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तुमचे प्रश्न फॉरवर्ड करू शकता. अँड लवकरच आपण एक नव्या सिरीज सोबतच पुन्हा आपण इंट्रोड्यूस होणार आहेत, है ना. त्यानंतर याच्यानंतरचं जे लेक्चर असणार आहे राज्य कायदेमंडळातील विधान परिषद जे आहे, राज्य कायदेमंडळातील विधान परिषद, त्यानंतर काही महत्त्वाच्या राज्यांसाठी काय आहे या ठिकाणी स्पेशल प्रोव्हिजन, आणि पुन्हा राज्य कायदेमंडळाचे महत्त्वाचे अधिकार आणि कार्य, आणि त्यासोबतच काय आहे या ठिकाणी कायदा निर्मितीची प्रक्रिया, असे 4 लेक्चर आपण याच्यावर वेगवेगळ्या कंटेंटचे आपण 4 लेक्चर या ठिकाणी घेणार आहेत. बिकॉज तुम्हाला यातून कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. हा काय आहे या ठिकाणी फायनल मोठा आहे. आय विश यू ऑल द बेस्ट सगळ्यांना. या ठिकाणी आपण नेक्स्ट लेक्चर लगेच काय करू, या ठिकाणी स्टार्ट करूया. आणि नेक्स्ट लेक्चर काय असणार आहे, विधान परिषद. ओके. सो तुमचं प्रिपरेशन जे आहे या ठिकाणी मोठ्या आणि चांगल्या लेवलला, खतरनाक लेवलला तुमचं प्रिपरेशन चालू असेल अशी अपेक्षा करतो, बरोबर आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, जाताना तुम्हाला 1-2 गोष्टी मी सांगतो. शेवटी बघा, आम्ही सर लक्षात ठेवा, जसं आपल्या शरीराला जेवण लागतं ना खायला, आपल्या शरीराला जसं आपल्याला खायला जेवण लागतं नाही का, तसं एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची तुम्हाला समजून घेणं माझं काम आहे. एखाद्या जर बॉडी बनवायची असेल तर किती खातो, याच्यापेक्षा खाल्लेलं डायजेस्ट होतंय का, हे खूप महत्त्वाचं आहे ना. तरच तुमची बॉडी या ठिकाणी बनत असते. तसं अभ्यास करत असताना ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा की आपण जो अभ्यास करत आहे तो अभ्यास आपल्याला असं शोषून घेता आला पाहिजे. माझं बोलणं समजताय? अभ्यासाचं असं रसग्रहण करता आलं पाहिजे. अभ्यासाचं जर रसग्रहण करता समजा तुम्हाला नाही आलं तर इफ यू डोंट माइंड, है ना, वाईट नका वाटून घेऊ, बट आपण जस्ट टाइमपासच करत असतो. लक्षात ठेवा. सो जास्त पेज वाचणे म्हणजे सिलेक्शन नाही, जास्त पेज वाचणे म्हणजे अभ्यास नाही. सो अभ्यास इट इज कॉल्ड व्हॉट. सो एक गोष्ट तुम्ही किती प्रॉपर लेवलला करता आणि किती त्याला शोषून घेता. तुम्ही जे वाचलेलं आहे, अरे शब्द बोलतात, पुस्तकं बोलतात. आता आपण जेवढ्या पीपीटी बघितल्या, आपण एवढ्या नोट्स बघितल्या, मी एवढा टाइम देऊन एवढ्या चांगल्या गोष्टी मी बोललो, हे बोलतात आपल्याला. लक्षात असं फील करा की ह्या नोट्स, त्याच्या पीपीटी ह्या आपल्याला बोलतात. लक्षात आलं का? आणि पुस्तकं बोलतात. असं म्हटलं जातं की पुस्तकं या ठिकाणी बोलतात. हे खरं आहे. आपल्याला किती गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आपल्याला शिकायला भेटलेल्या आहेत, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अभ्यास करण्याचं तंत्र जे आहे ना, तंत्र सगळ्यांनी शिकून घेतलं पाहिजे, आहे ना. एक जो टेम्पो असतो आपल्याला, जोपर्यंत आपलं माइंड कॉन्सन्ट्रेशन करतं तोपर्यंतच अभ्यास करायचा. माइंडच जर लागत नसेल तर अभ्यास करण्यात काही अर्थ नाही आहे ना. लोकांनी मला म्हणावं किती अभ्यास करतोय, या भूमिकेत कुणीही जाऊ नका. आय होप की माझे विद्यार्थी असतील तर कुणी जाणार नाही आहे, कारण माझं काउन्सिलिंग त्या बाबतीत मी तुम्हाला करत असतो. जोपर्यंत आपलं मन मानतंय तोपर्यंतच तुम्ही काय करा, या ठिकाणी अभ्यास करा. बिकॉज तुमचं मन, तुमचं माइंड, तुमची बुद्धीच तुमचं सिलेक्शन करून देणार आहे. जगातील कोणत्याही माणसं, कोणतेही व्यक्ती, कुठला मित्र, कुठला मैत्रीण, कुणीही तुमचं सिलेक्शन करून देणार नाही आहे. आणि हे जर या ठिकाणी एवढं जर का शाश्वत असेल
शाश्वत आहे. शाश्वत काय आहे? शाश्वत ही आहे की तुमचं सिलेक्शन ऑन द बेस ऑफ क्वालिटी स्टडी होणार आहे, नॉट ऑन द बेस ऑफ नंबर ऑफ आवर्स स्टडी होणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी ऑनलाईननी एवढ्या गोष्टी मुलांसाठी सोप्या करून दिलेल्या आहेत, घरी बसून खूप चांगल्या लेवलचे कंटेंट आपल्याला या ठिकाणी शिकता येतात. ओके, जे की आपण करत आहेत, मी करत आहे, तुम्ही पण ते बघत आहेत. सो अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. आय विश यू ऑल द बेस्ट. आपण नंतरच्या लेक्चरमध्ये लवकरच भेटणार आहे. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.